धन्यवाद विद्याधरजी. आणि नमस्कार, जय गुरुदेव सगळ्यांना. नमस्कार. तुम्ही हा एक छान उपक्रम इथे घेतला आहे आणि खरं म्हणजे नुकताच एक 100 दिवसांचा योग वासिष्ठचा उपक्रम आम्ही पूर्ण केला होता. ते सगळे सत्र हिंदीमध्ये होते. रोज संपूर्ण योग वासिष्ठ कव्हर करत करत साधारण 100 दिवस ते चाललं आणि संपूर्ण योग वासिष्ठ त्याच्यात आम्ही घेतलं. पण ते सगळं हिंदीतून होतं. त्याचा परिणाम असा झाला की मला हिंदीमध्ये बोलायची एवढी सवय झाली आहे आता की मराठीतून बोलायचं. माझी मातृभाषा आहे मराठी, पण तरी कुठे कुठे हिंदी शब्द किंवा असं ते एकदा त्या ओघात आलं की माहीत नाही मग कसं काय सुरू होईल. पण ठीक आहे, आपण सुरू करूया योग वासिष्ठला. तर एवढा पवित्र ग्रंथ आहे आणि याला सुरुवात करताना नेहमी गुरुचं स्मरण करणं हे उचित असेल. कुठल्याही कार्यामध्ये गुरूंचं स्मरण व्हावं सुरुवातीला, तर ते सुद्धा करतो. म्हणून एक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना म्हणून आपण हा उपक्रम सुरू करूया. हात जोडूया, डोळे मिटूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. हळूवार डोळे उघडू शकता. एक थोडासा बॅकग्राऊंड माझ्याबद्दल आणि हे सगळं जे सत्र सुरू आहेत योग वासिष्ठ, मी त्याच्यात कसा काय आलो ही थोडीशी माहिती देतो 1-2 मिनटामध्ये. साधारण 2008मध्ये माझे अतिशय जवळचे मित्र, जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर पण आहेत, त्यांचं नाव आहे संदेश सावंत, त्यांनी मला हे पुस्तक भेट दिलं होतं. आम्ही दोघं त्यावेळेस एकाच कंपनीमध्ये सिस्को सिस्टीम्समध्ये कामाला होतो आणि त्यांनी सहज बोलता बोलता म्हटलं की हे पुस्तक वाचलं तर निर्वाण मिळू शकतं. आणि म्हणून त्याच्याबद्दल थोडीशी ओढी निर्माण झाली आणि ते एक इंग्लिश स्वामी व्यंकटेशानंद यांचं इंग्लिश पुस्तक होतं, ते वाचायला घेतलं. आणि हे वाचायला घेतल्यानंतर जे बाकीच्या लोकांचं होतं तेच माझंही होत गेलं. कधी वाचलं जायचं, कधी खंड पडायचा आणि असं करत करत कधीतरी पुन्हा उत्साह यायचा, पुन्हा वाचायला सुरुवात करायची. असं नेटाने ते कंप्लीट केलं. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर मग लक्षात आलं की अरे पुस्तक खरंच खूप छान आहे, ग्रंथ खूप छान आहे. आणि अनेक लोक असे म्हणतात की हे वाचायला जड आहे, समजत नाही, बाउन्सर्स आहेत, वाचायला घेतलं की झोप येते वगैरे वगैरे. अनेक लोकांचे अनेक अनुभव होते. साधारण मला असं विशेष त्याच्यामध्ये ते अनुभव आले नाही अशातला प्रकार नाही, पण कुठेतरी एक इच्छा जबरदस्त होती, कारण त्यावेळेस बरेच ताणतणाव आयुष्यामध्ये होते आणि म्हणून तिथून पुन्हा नेटाने दुसऱ्यांदा वाचायला सुरुवात केली. आणि असं वाचत 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 आज परिस्थिती अशी आहे की अजूनही योग वासिष्ठाचं वाचन सुरूच आहे. साधारण एक 8 वर्ष 10 वर्ष वाचल्यानंतर मग असं वाटलं की याचं मूळ योग वासिष्ठ आणखी काहीतरी असेल, कारण एवढं छोटं नाही आहे योग वासिष्ठ. ते जे पुस्तक होते साधारण 350 पानांचं, तर मग मोठं पुस्तक मूळ कुठलं आहे ते शोधलं आणि लक्षात आलं की ते साधारण 1000 पानांचे 2 व्हॉल्यूम्स आहेत. असा मोठा ग्रंथ तो योग वासिष्ठचा बाजारातून विकत आणला, तो वाचायला घेतला आणि त्यालाही 2 वर्ष लागले. पण ते वाचल्यानंतर जो अनुभव आला तेव्हा असं लक्षात आलं की अरे इतका सुंदर ग्रंथ आहे, इतकं छान ज्ञान आहे याच्यामध्ये, आणि लोक याला कॉम्प्लेक्स आहे, समजत नाही वगैरे अशा सगळ्या संकल्पनांमुळे हातच लावत नाही किंवा वाचायला जातात आणि सोडून देतात. तर असं व्हायला नको, म्हणून त्यानंतर मग योग वासिष्ठचे सत्र आणि विशेष करून योग वासिष्ठ का वाचावं आणि कसं वाचावं, तो संकल्प घ्यावा आणि कसा पूर्ण करावा, यासाठी ते सत्र सुरू केले. मग पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, कधी खराडीला असेल तर कधी रावेतला असेल, असे 25-26 सत्र योग वासिष्ठाचे पुण्यामध्ये घेतले आणि त्याच्यातून अनेक लोक तयार झाले, त्यांना इंटरेस्ट आला. मग त्या योग वासिष्ठ वाचकांचा एक ग्रुप तयार झाला. त्या ग्रुपमध्ये मग आणखी आपापसात रेग्युलरली त्याची नियम आणि चर्चा व्हायला लागली. आणि अशा वेळेस काही लोकांनी पुन्हा प्रश्न विचारला की
कुठलं पुस्तक वाचावं. तर त्यावेळेस काय अजूनही मराठी सोडलं तर बाकी कुठल्याही विषयांवरती गॅरंटीड चांगलं उत्तर मिळू शकेल असे दुर्भाग्याने खूप चांगली पुस्तकं योग वासिष्ठवरती नाही आहेत. मी पुन्हा बाजारात गेलो, पुन्हा सगळी पुस्तकं शोधले आणि त्याच्यामध्ये एक मला पुस्तक सापडलं, जे पुण्यातल्याच एक लेखिका आहेत सुमन महादेवकर. त्यांचं ते पुस्तक विकत घेतलं आणि मग ते वाचलं आणि लोकांना सांगितलं की हे तुम्ही जरूर वाचू शकता, याची भाषा सोपी आहे. विद्याधरजींनी सुद्धा त्या पुस्तकाचा भरपूर प्रचार केला. त्यांचं व्रतच असं होतं की जे कोणी पुस्तक मागतील त्यांना ते बाजारात जाऊन पुस्तक विकत आणायचे आणि त्यांच्या घरी नेऊन द्यायचे, ते पुण्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे. विद्याधरजींचं हे तप फार जबरदस्त होतं, बराच काळ चाललं. पण सोबत त्यांची ही स्वतःची एक इच्छा होती की आणखी छोटं स्वरूप असं मिळालं तर बरं होईल. मग त्यांनी नोट्स काढल्या आणि त्याच्यानंतर हे पुस्तक छोटं या स्वरूपात त्यांनी सगळ्यांसमोर आणलं. योग वासिष्ठ कथासार म्हणून, कदाचित याच्यात व्हिडिओमध्ये दिसणार नाही. तर हे त्यांचं पुस्तक आहे आणि ज्यांनी अजिबातच वाचलं नाही त्यांना थोडीफार आयडिया येण्यासाठी एक चांगली सुरुवात आहे. त्याच्यानंतर मोठे योग वासिष्ठ घेऊन जरूर वाचता येईल. आणि मग ही जी माझी तहान होती योग वासिष्ठाचा प्रचार करण्याची, ती काही थांबली नाही. मग लॉकडाऊनच्या काळात त्याचे व्हिडिओ चॅनल सुरू झाले, त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज सुरू केले गेले. त्यानंतर आणखी मग कधी एक अचानक फोन आला एका मित्राचा की आपण योग वासिष्ठ सुरू करू. सोमेश्वर कोष्टी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. मग त्यांच्या सोबतीने 17 दिवस पहिले योग वासिष्ठ झालं. त्याच्यामध्ये वाचकांना आणखी आवड आली म्हणून मग ते आणखी पुढे कंटिन्यू केलं. अशा रीतीने 100 दिवस झाले. तेव्हा म्हटलं थोडा विश्राम करू आपण, आता इतके दिवस सतत बोललो आहे. तर त्या दिवशी बरोबर विद्याधरजींचा फोन आला की नाही आता आपण सुरू करूया, आणि म्हणून आजपासून 7 दिवस हे सत्र घ्यायचं ठरलं. माझी थोडक्यात ओळख, मी यतीन जोशी, शिक्षणाने इंजिनियर, नंतर मी IT मध्ये जॉबला होतो. या योग वासिष्ठाचा परिणाम असा झाला की मला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एक मनात स्वाभाविक प्रश्न आला की आपल्याकडे जर पुरेसं सेव्हिंग असेल तर आयुष्यभर हे नुसतं धावत राहण्यात काय अर्थ आहे, की सकाळी गेलो आणि संध्याकाळी किंवा रात्री उशिरा ऑफिसमधून आल्यावर पुन्हा तेच नोकरी, तेच जॉब. मग आपल्या आयुष्याचं चीज काय होणार? आणि हे जे काही माझ्या मनात आलेले प्रश्न आहेत हे श्रीरामांचे प्रश्न आहेत, ते आपण आज बघू. तर माझा खरा उपयोग काय आहे जीवनाचा, आणि असं वाटल्यावरती मग मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यासोबत एक हे पण होतं की नुसतंच नोकरी सोडून साधारण बसून राहण्यापेक्षा किंवा केवळ योग वासिष्ठ करण्यापेक्षा सोबत थोडंसं आणखी समाजकार्य आणि अर्थकार्य या दोन्ही गोष्टी करता याव्यात. म्हणून त्याच्यानंतर कुठला व्यवसाय करावा याचा बराच वेळ विचार केला. आणि इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की इतके वर्ष योग वासिष्ठाचा अभ्यास केला असल्यामुळे बाकी काय ज्ञान मिळालं की नाही हे माझं मला माहिती, परंतु एक शक्ती निश्चित मिळाली. ही शक्ती अशी होती की मी काय वाटेल ते या पृथ्वीच्या पाठीवर करू शकतो, त्याला काही कुठल्या मर्यादा नाही आहेत. जे काही शारीरिक मर्यादा असतील त्या असतील, परंतु मला हे जमणार नाही, ते जमणार नाही किंवा हे करायची भीती वाटते, असले कुठलेही प्रसंग, असले कुठलेही विचार मनाला शिवले सुद्धा नाहीत. आणि अजूनही तोच विश्वास योग वासिष्ठांनी दिलेला आहे. त्यामुळे मी बराच वेळ विचार केला आणि मग असं ठरवलं की मला जर योग वासिष्ठाचा अभ्यास सुरूच ठेवायचा आहे, याचा प्रचारही सुरू ठेवायचा आहे, तर असा व्यवसाय निवडावा की ज्याच्यामध्ये वेळेचं इन्व्हॉल्वमेंट ही कमीत कमी असेल, पण त्यातल्या त्यात थोडंसं समाजकार्य पण होईल आणि त्याच्यात अर्थार्जन पण होईल. म्हणून मग शेअर मार्केटचे क्लासेस घ्यायचं सुरुवात केली. कारण अनेक लोक शेअर मार्केटमध्ये बुडतात, अनेकांना त्याच्यामध्ये नुकसान होतं. तर निदान व्यवस्थित प्रशिक्षण देऊन त्यांना थोडं मार्गावर आणावं हा एक उद्देश, आणि अर्थात माझे त्याच्यातून अर्थार्जन व्हावं. ते क्लासेस फुकट नाही आहे, त्यांची फी व्यवस्थित आहे. हे सांगण्याचं कारण असं की नुसतं समाजकार्य नव्हतं, त्याच्यासोबत अर्थार्जन पण होतं. या दोन्ही गोष्टी त्याच्यात साध्य करायचा प्रयत्न केला. आणि या ग्रंथाच्या मधून जे ज्ञान मिळालं ते सगळं त्याचा उपयोग करत करत आज योग वासिष्ठही सुरू आहे आणि माझं जे काही अर्थार्जन आहे तेही व्यवस्थित सुरू आहे. परंतु पूर्वी जॉबला जेवढा वेळ द्यावा लागायचा तेवढी परिस्थिती आता नाही, आता बऱ्यापैकी मुक्त आहे. तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त योग वासिष्ठ का वाचावं हा एक उपक्रम मी घेतला होता. पण असं वाटलं की आणखी थोडं खोलात जावं आणि याच्याबद्दल लोकांशी बोलावं. मी एक
एकतर्फी संवाद असा शक्यतोवर याच्यात साध्य होत नाही. जेव्हा समक्ष बसून असतो तेव्हा चर्चा करता येते. दुर्भाग्याने जेव्हा आपण ऑनलाईन असतो तेव्हा कधी कधी आमच्या अनुभवाला नको त्या प्रवृत्ती या ऑनलाईनमध्ये सुद्धा सामील झाल्या आहेत. त्यामुळे थोड्या मर्यादा येतात, पण तरी त्यातल्या त्यात सत्राच्या शेवटी आपण काही प्रश्नोत्तरांसाठी जागा ठेवू. आणि प्रश्नोत्तरं म्हणण्यापेक्षा आपले विचार व्यक्त केलेले मला ऐकायला आवडतील. आपल्यातले अनेक जण योग वासिष्ठचे अभ्यासक असतील तर त्यांनी सुद्धा माझ्या ज्ञानात भर घालावी. मी फक्त मला काय वाटतं या ग्रंथामधून मला काय मिळालं तेवढंच शेअर करेन. या ग्रंथावरती टीका करणं, याच्यावरती कॉमेंट्री करणं हे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. हे केवळ गुरुस्वरूप असलेले लोक त्यांची शक्ती आहे. इथे बसल्यानंतर बोलायला सुरुवात केली की माझ्या तोंडून काय येतं हे मलाही माहिती नाही. हे केवळ मी असं समजतो गुरूंची कृपा असते, त्यांचेच आशीर्वाद आहे. योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये वसिष्ठ ऋषींचं ज्ञान, श्रीरामांचं ज्ञान, माझ्याकडे जे काही माझ्या गुरूंच्या कृपेमुळे, माझे गुरु श्री श्री रविशंकरजी, त्यांच्या कृपेमुळे जे काही थोडंसं ज्ञान आलं असेल ते, आणि मुख्यतः त्यांची कृपा. त्यामुळे इथून पुढे हा ग्रंथ, हा 7 दिवसांचा प्रवास, हा सगळा व्यवस्थित पार पाडण्याचं कार्य त्यांच्या हातून, जे काही ज्ञान येईल ते त्यांच्याचकडून. बोल तो मैं रहा हूँ लेकिन शब्द उनके हैं अशी स्थिती असेल ती, तेच शब्द त्यांचे असतील आणि याच्यात माझं स्वतःचं कर्तृत्व हे पूर्णपणे शून्य असेल. त्यामुळे या समर्पित भावनेनी मी सगळं काही आपल्यासमोर मांडणार आहे. जर याच्यात काही कमी जास्त झालं तर ते माझं अज्ञान समजून मला तिथे क्षमा करा. आणि जे काही ज्ञान मिळेल ते केवळ गुरूंचं ज्ञान आहे, ते केवळ योग वसिष्ठाचं ज्ञान आहे, ते समजून त्याचा आनंदाने स्वीकार करा. इथून पुढे आपण योग वासिष्ठला सुरुवात करू. योग वासिष्ठ हा ग्रंथ कोणासाठी, हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो. हा ग्रंथ त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी संसारामध्ये हे जे काही सगळं चाललंय आपलं जीवन, याच्यामध्ये कुठेतरी मला एक असं बांधल्यासारखं वाटतंय, ही एक भावना असायला पाहिजे. म्हणजे जीवनासाठी मला सगळे प्रयत्न करायचे आहेत, सुख हवं आहे, मला सगळ्यांच्या पलीकडे जायचं आहे, हा विचार आहे. परंतु जे पाहिजे ते मिळत नाही, कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं. अशी ज्याची मनोभूमिका आहे, जशी ज्याची स्थिती आहे, त्याच्यासाठी निश्चितपणे योग वासिष्ठ आहे. दुसरे असेही लोक असतात की जे जीवन जगत असतात पण त्यांना काहीही घेणं देणं नसतं. त्यांना आपण दुःखात आहोत किंवा आपण रोज रडतो आहोत किंवा आणखी आपल्याला त्रास होतो आहे याच्याशी काहीच त्यांचा संबंध नाही. ते चाललंय, ते आपल्या याच्यातच इतके इन्व्हॉल्ड असतात की आपण बंधनात आहोत या गोष्टीची जाणीवच नसते. अशा लोकांसाठी योग वासिष्ठ उपयोगाचं नाही. कारण ज्याला काही माहितीच नाही जीवनाचं स्वरूप किंवा त्याच्याबद्दल ज्याला थोडीशीही उत्कंठा नाही, थोडाही प्रश्न नाही, त्याला आपण काय मार्गदर्शन करणार. बरं, जे सगळे ज्ञानी आहेत, ज्यांना सगळं जीवनाचं स्वरूप कळलं आहे, त्यांनाही सांगून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे जे मध्ये आहेत त्यांच्यासाठीच योग वासिष्ठ हे मुख्यत्वे करून आहे. या योग वासिष्ठची सुरुवात प्रत्यक्ष जर ग्रंथ वाचायला घेतलं तर ती अगदी एका सुतीक्ष्ण नावाच्या ब्राह्मणाने केलेल्या प्रश्नापासून एकामध्ये एक गोष्टी असं करत करत शेवटी वसिष्ठ ऋषी आणि श्रीराम यांच्या संवादापर्यंत येऊन थांबते. आणि इथून मग खरं योग वासिष्ठ सुरू होतं. त्याच्या अगोदरची फक्त ही भूमिका आहे की कुठून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. योग वासिष्ठामध्ये ही एक आणखी समस्या आहे. याच्यातल्या गोष्टी ह्या बऱ्यापैकी एक दुसऱ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलं, मग दुसरा सांगतो की अशी गोष्ट आहे, मग तो त्याच्यातला जो सांगणार आहे तो सांगतो की अशी गोष्ट आहे. असं करत करत एकामध्ये एक करत 5-6 स्तर त्याचे येऊन जातात. आणि अशा वेळेस वाचक हा कन्फ्यूज होतो की अरे नेमकं कुठे आलो आहे, नेमकं काय चाललंय. तर मी सगळ्यात पहिला मंत्र हा देईल. जर तुम्ही योग वासिष्ठ वाचायला घेतलं, मूळ पुस्तक असेल किंवा थोडं आणखी विस्तृत स्वरूपाचं असेल, तर त्यावेळेस कोण बोलतं आहे किंवा कोण ऐकतं आहे ह्याकडे लक्ष न देता, कोणी सांगायला सुरुवात केली, काय केलं, इकडे लक्ष न देता केवळ काय तिथे उपदेश होतो आहे, कोण उपदेश करतोय हा नाही, उपदेश करणारे, त्या पुस्तकात जो काही उपदेश होतो आहे तो सगळा उपदेश वसिष्ठ ऋषींचा. आणि ज्याला होतो आहे तो म्हणजे मी, तो म्हणजे वाचक. तर आपण प्रत्यक्ष श्रीरामाच्या भूमिकेत तिथे उतरायचं आणि हे सगळे प्रश्न आपले आहेत
आणि जे काही उत्तरं, जे काही मार्गदर्शन मिळतं आहे ते कोणी देत असलं तरी ते वसिष्ठ ऋषी देत आहेत एवढंच समजायचं. त्या गोष्टींमध्ये कोणी कोणाला काय म्हटलं याच्यात जर अडकत गेलो, ती गोष्ट कुठून सुरुवात झाली आणि कुठे संपत चालली, तर आपल्याला त्याचा फायदा होणार नाही, कारण मग हरवून जाऊ. तर हा पहिला मंत्र लक्षात ठेवा. योग वसिष्ठ वाचताना वाचन करणारा मी म्हणजे श्रीराम, मला जे काही प्रश्न मिळत आहेत आणि जे काही उत्तर आहेत ते मला मिळत आहेत, उत्तरं देणारे पुस्तकातले जे पात्र असतील ते सगळे ऋषी वसिष्ठ. ही भूमिका धरून वाचायला सुरुवात करायची. आपल्या बहुतेकांना श्रीरामांच्या जीवनातला हा एक प्रसंग माहिती असेल की ज्यावेळेस दशरथ राजाकडे विश्वामित्र ऋषी येतात आणि ते सांगतात की मी यज्ञ करतो आहे आणि या यज्ञामध्ये अनेक राक्षस बाधा आणत आहेत, तर त्या राक्षसांचा निपात करण्यासाठी तू श्रीरामाला माझ्यासोबत पाठव. हा प्रसंग आपण बहुतेकांनी ऐकलेला आहे, वाचलेला आहे. आणि त्या प्रसंगाच्या वेळेस तिथे दशरथ राजा सुरुवातीला नाही म्हणतो, तो म्हणतो की श्रीराम एवढा लहान आहे, त्याला कसं काय पाठवणार. पण त्याच्यानंतर मनाची तयारी होते आणि मग श्रीरामांना विश्वामित्र ऋषींसोबत पाठवलं जातं. मग विश्वामित्र ऋषींसोबत पुढे जाऊन त्या वेगवेगळ्या राक्षसांचा वध, अनेक शस्त्रास्त्र शिकणं, अहिल्याचा उद्धार, सीतेशी स्वयंवर वगैरे हा सगळा प्रकार आपल्याला पुढे माहिती. हा जेव्हा प्रसंग घडला की विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले, त्याच्या काही काळ अगोदरची परिस्थिती काय होती. तर श्रीरामांचं शिक्षण गुरुकुलमध्ये पूर्ण झाल्यावर ते दशरथाकडे आले आणि आपल्या घरी राहायला लागले आणि नंतर त्यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. काही काळ तीर्थयात्रा करून ते आल्यावरती आपल्याच कक्षामध्ये ते राहायला लागले आणि हळूहळू त्यांच्यावरती उदासीनतेचा पूर्ण पगडा यायला लागला. त्यांना काहीही खाण्यापिण्यात कशातच रस राहिला नाही. सगळं त्यांचं तब्येत, त्यांचं आरोग्य असं ढासळायला लागलं. अतिशय क्रूश होऊन गेले. ना कुठल्या गोष्टीकडे आनंदाने बघत होते, ना कशात त्यांना रस होता. काही कोणी बोललं तर बस असा आपल्या एका गालावर हात ठेवून बसायचे आणि म्हणायचे की हे सगळं जीवन व्यर्थ आहे, सगळे लोक मूर्खासारखे नुसते धावत सुटले आहेत, कशातच काही सुख नाही, हे सगळं जीवन निरुपयोगी आहे. अशा प्रकारचे ते संवाद करायचे. ही परिस्थिती त्यांच्या सेवकांनी त्यांच्या वडिलांना दशरथ महाराजांना सांगितली. दशरथ महाराजांनी त्यांना विचारलं की काय झालं, काही समस्या आहे का. तर एक साधारण 16 वर्षाचा युवक जसा आपल्या वडिलांना इतकं इझिली सहजासहजी सांगत नाही, तसंच त्यांनी पण सांगितलं की नाही, काही विशेष नाही. आणि त्याच्यानंतर मग हीच चिंता दशरथ महाराजांनी वसिष्ठ ऋषींकडे सांगितली आणि वसिष्ठ ऋषी म्हणाले की श्रीरामासारखे थोर पुरुष, त्यांच्या आयुष्यात काहीतरी विशेष येणार असेल तेव्हा तशा घटना घडतात. सहजासहजी ते विनाकारण नाराज होत नाही, तर काहीतरी विशेष होणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते सगळे स्वस्थ बसले. आणि मग एक दिवस विश्वामित्र ऋषी तिथे आले आणि विश्वामित्र ऋषी आल्यानंतर त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट विश्वामित्र ऋषींनी जी सांगितली ती थोडीशी आपल्यासाठी सुद्धा अप्लिकेबल आहे. त्यांनी म्हटलं की मी तपस्वी आहे आणि माझं काम तपाचं आहे आणि तप करत असताना असे जर कोणी बाधा आणत असतील तर मला ते शाप वगैरे देणं हे योग्य वाटत नाही. हे असं कुठल्याही ऋषींनी, कुठल्याही तपस्व्यानी करू नये. आता ही भूमिका थोडीशी आपल्यालाही लागू पडते. आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तप करतो, साधना करतो आणि या साधनेमध्ये अनेकदा कळत न कळत वेगवेगळे व्यत्यय येतात. घरात साधना करतो आहे, कुठेतरी अचानक भांड्यांचा आवाज होतो, कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतो, हो ना. असले काही ना काही छोटेसे विघ्न यायला लागतात आणि मग आपण काय करतो की आपण या तपातून बाहेर येतो आणि काहीतरी कमी जास्त बोलून बसतो. तर हे कायम लक्षात ठेवा की या मार्गावरती चालणाऱ्या लोकांनी थोडंसं आपल्या बोलण्यावरती, आपल्या वागण्यावरती एक लक्ष द्यावं की आपली तपाची साधना ही कुठल्या ना कुठल्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या विघ्नांनी ही मोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जे कोणी याला जबाबदार असतात ते मुद्दाम करतात अशातला प्रकार नाही आहे. त्यांच्यावरतीही अनेक कुठल्या शक्तींचा प्रभाव असू शकतो. वेगवेगळ्या शक्ती वेगवेगळ्या रूपाने तुमची परीक्षा घेऊ शकतात, तुमच्यावरती, तुमच्या कार्यात विघ्न आणू शकतात. तेव्हा समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्यांच्यावरती कुठली तरी शक्ती कार्य करते आहे असा विचार करून त्या व्यक्तींना दोष न देता माफ करावं आणि पुन्हा आपल्या तपस्येवरती लक्ष द्यावं. कधीकधी आपल्यात
या गोष्टी आपल्या ताब्यात राहत नाही. विश्वामित्र ऋषींनी हजारो वर्ष तपस्या केली असल्यामुळे ते शांत राहू शकत होते. आपण तर जस्ट सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे होऊ शकेल एकदा दोनदा राग येईल, आरडाओरडा होईल आणि मग आपण स्वतःला सांगू की नाही हे फालतू आहे, मी किती तप केलं तरी काही होत नाही. असं नाही आहे. ओके. पूर्वी जर तुम्ही तुमचा राग 4 मिनटं राहत असेल तर त्याच्यानंतर 3 मिनटं 59 सेकंदच राहील. 1 सेकंद तुम्ही वाचवू शकता. ही तपस्येची हळूहळू होणारी प्रगती आहे. हे ध्यानात घेऊन आपण आपलं तप करत राहू. जेव्हा विश्वामित्र ऋषींनी अशी मागणी केली तेव्हा दशरथांनी म्हटलं की मी तर त्यांना पाठवू शकत नाही, पण नंतर हो म्हणाले. आणि मग त्यांनी श्रीरामांच्या सेवकांना म्हटलं की श्रीरामांना दरबारात घेऊन या. तर तेव्हा श्रीरामाचे सेवक म्हणाले की महाराज, त्यांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, त्यांना कशातच रस उरला नाही, ते पूर्णपणे शक्तिहीन झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये ते कसे काय जाऊन युद्ध करतील. तर त्यांचं हे वर्णन ऐकल्यानंतर विश्वामित्र ऋषी म्हणाले की काहीतरी विशेष आहे, त्यांना तुम्ही घेऊन या, आम्ही त्यांच्याशी बोलतो. कारण आम्हाला काहीतरी वाटतंय की जेव्हा तुम्ही सांगता श्रीरामांची परिस्थिती एवढी खराब आहे, तर आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, काहीतरी विशेष होईल, घेऊन या. आणि असं म्हणतायत तोच श्रीराम आणि त्यांचे भावंड तिथे येतात. आणि मग त्यांना विचारलं जातं की तुम्ही असे का वागता, काय झालं, एवढे उदासीन होण्याचं काय कारण आहे. तर हे जे त्यांनी सांगितलेले कारण आहे त्यांच्या उदासीनतेचं, त्याला म्हणतात वैराग्य प्रकरण. योग वासिष्ठाचं हे पहिलं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपलं वैराग्य सांगितलं आहे. तर काय म्हणतात श्रीराम, ते सांगतात की मी एक जे बघितलं या सगळ्या संपूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत, तर प्रत्येक व्यक्ती ही आपल्या जीवनामध्ये मुळात जन्म घेते ती सुद्धा काहीतरी सुख मिळवण्याच्या उद्देशाने. या वाक्याचा अर्थ एकदा समजून घेऊ. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करायचं असतं, आपल्याला जे काही स्वप्न असतात, आपल्या ज्या काही इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत राहतो. बरं, या इच्छा कधी पूर्ण होत नाही. एकानंतर एक या इच्छा चालूच राहतात. आणि जेव्हा या इच्छा चालूच राहतात, संपतच नाही, आणि मृत्यू काही सांगून येत नाही, तो असा अचानकच येतो. तर मृत्यू आल्यानंतर तेव्हा आपण असं म्हणू शकत नाही की आता जाऊ दे, सगळ्या इच्छा सोडून दिल्या आणि आता मी मुक्त झालो. कारण त्या मृत्यूचा क्षण, त्यावेळेस आपली मानसिक स्थिती, आपली शारीरिक स्थिती हे आपल्याला विचार करायला सवलत देत नाही. त्यावेळेस बस तो मृत्यू आल्यानंतर एक जी काही भीती असेल किंवा शरीरात ज्या काही संवेदना होत असतील त्याच्यामध्येच आपण इतके इन्व्हॉल्व होतो की आपल्याला आपल्या स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. मग अशा वेळेस या ज्या काही सगळ्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे आपण जेव्हा पुढे कधी मृत्यू प्रकरणाबद्दल बघू, उत्पत्ती प्रकरण आहे त्याच्यामध्ये सगळं जीवन मृत्यूचं रहस्य सांगितलेलं आहे, तेव्हा आपण हे थोडंसं बघू. पण विशेष करून माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही माझी इच्छा असते. ओके. आणि त्या डिझायर्स, त्या तृष्णा पूर्ण होण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजेच आपण जन्म घेतोय तर काहीतरी इच्छा घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी, आणि त्याच्यासाठी आपण सगळा प्रयत्न करतो. बरं, या इच्छा का असतात? आपल्या सगळ्या इच्छा या केवळ आपल्याला आनंद मिळावा म्हणूनच असतात. मला मोठं घर हवं, मला प्रचंड पैसा हवा, माझ्या आयुष्यात सुंदर सुंदर स्त्रिया असाव्या, मला चांगलं चांगलं खायला मिळावं, मला जग बघायला मिळावं, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या इच्छा जेव्हा आपण धरून येतो आणि त्याचा मागे आनंद मिळावा, हेच एक आपलं उद्दिष्ट असतं. श्रीरामजी म्हणतात, मी हेच बघतो की संपूर्ण जीवन म्हणजे जन्म घेतला इच्छा पूर्ण करण्यासाठी, याही जन्मात नवीन नवीन इच्छा येतात. या सगळ्यांच्या मागे धावत 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 माणूस जातो, तेव्हा एकही इच्छा अशी नाही की जी पूर्ण झाली की माणूस म्हणतो बस, आता मला सुख मिळालं, आता मला कुठली इच्छा उरली नाही. अशी स्थिती आयुष्यात कधीही येत नाही. बरं, आनंदासाठी जे जे काही करत जातो त्या प्रत्येक गोष्टीनंतर असंही नाही की आता मला पुरेसा आनंद मिळाला आहे, याच्यानंतर मला आणखी कधीही कुठल्याही आनंदाची अपेक्षा नाही. माझं नेहमीचं आवडीचं उदाहरण गुलाबजामचं, हे तुम्ही वारंवार ऐकाल की मला गुलाबजाम खायचे आहे आणि गुलाबजाम खाल्ले. त्याच्यानंतर असं होतं का की याच्यानंतर बस आयुष्यात मला पुन्हा कधीही गुलाबजाम नको आहे, असं कोणीतरी खात्रीने सांगू शकतं का? नाही सांगू शकत. याचाच अर्थ आपल्या इच्छा, आनंदाचे मार्ग ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत. आणि याच्या मागे फ्रीडम, मला पैसे हवे, मला मुक्ती मिळेल, मी जे पाहिजे ते करू शकेल. आजकालचे यंग बॉईज म्हणतात ना, बहुत पैसा चाहिए, खूप पैसे पाहिजे. का? कारण जे पाहिजे ते करू शकेल.
तर हे सगळं असल्यानंतर सुद्धा माणूस सुखी होत नाही. मग मला सांगा, ते श्रीरामांचा हा प्रश्न असतो शेवटी, की मला सांगा की हे जर सगळं करायचंच असेल आणि या सगळ्याच्या शेवटी पुन्हा इच्छा आणि पुन्हा अतृप्ती, पुन्हा आनंद नाहीच नाही, तर माणसांनी मग एवढे प्रयत्न करावे कशाला? मला स्पष्ट दिसतं आहे, श्रीरामजी म्हणतात, की हे सगळं करून सुद्धा शेवटी जेव्हा केव्हा देह संपेल तेव्हा या मनामध्ये इच्छा राहतील, तेव्हा सुद्धा आनंद राहणार नाही. आणि जर आनंद राहणार नसेल तेव्हाही मृत्यूच्या वेळेस, तेव्हाही जर इच्छा असतील आणि पुन्हा जन्म घ्यायचा असेल, तर मी आत्ता तरी ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे का धावावं? त्यापेक्षा मी सगळं सोडतो, स्वस्थ बसतो आणि शक्य असेल तर जीवन त्यागतो. आत्महत्या करणं पाप आहे म्हणून मी आत्महत्या करत नाही, पण जगण्यासाठी सुद्धा मला काही कारण सापडत नाहीये. मग का जगावं? कशासाठी हे सगळे प्रयत्न करावे? कशासाठी संसार करावा? कशासाठी राजा व्हावं? मी उद्या राजा झालो तरी काही मी खूप काही करेल अशातला प्रकार नाही, कारण मला पुन्हा ह्याच्यातून जायचंच आहे. पुन्हा ती अतृप्ती, पुन्हा त्या इच्छा आणि पुन्हा जन्म, पुन्हा मरण, हेच चक्र चालू राहणार आहे. मग कशाला करू एवढं सगळं? मी त्यापेक्षा आरामात बसतो आणि जसं जीवन जगेल तसं जाईल, नाही तर सोडून देतो सगळं काही. हा त्यांचा प्रश्न होता. त्यांनी जे जे काही सगळे गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांच्या मागची भूमिका ही होती. आणि हे वैराग्य आपल्यामध्ये यायला हवं. आपल्यामध्ये हे वैराग्य आलं का? कधीतरी हे वैराग्य आलंय का? आपल्याकडे वैराग्य कधी येतं की अचानक एक दिवस बॉसनी आपल्या काहीतरी बोलला उलटा सुद्धा, खूप काही बोलून गेला, रागावला. मग असं वाटतं यार आयुष्य फालतोय, फुकट इथे जॉब करतोय, एवढी मेहनत करावी आणि असले बोलणे ऐकायला लागावे, त्यापेक्षा सोडून द्या, काही अर्थ नाही उरला लाईफमध्ये. कधी बायकोशी भांडण झालं, नवऱ्याशी भांडण झालं, तेव्हा हे सगळं जीवन फालतू आहे, सोडा, यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही, उगाचच मारामार करतोय. हो ना? असे आपले छोटे छोटे वैराग्य येतात. किंवा जीवनामध्ये आपल्या घरच्यांकडे किंवा जवळपास कोणाकडे असा मृत्यू वगैरे झाला तर तेव्हा आयुष्य किती शून्य आहे असं आकाशाकडे बघतो आपण, आणि आपलं वैराग्य काय असतं? स्मशान वैराग्य. इथून स्मशानापर्यंत जायचं, तिथे त्याला काय तिलांजली दिली, तिथे थांबले, शोकसभा अटेंड केली, घरी परत येताना झालं वैराग्य मधल्यामध्ये कुठेतरी राहून गेलं, स्मशानातच सोडून आलो आपण. असं आपल्या बाबतीत अनेकदा होतं. हे वैराग्य जे खरं आहे श्रीरामांचं, ते कसं आलं? श्रीराम म्हणजे काय आपल्यासारखे होते का? की कुठेतरी भांडणं होत आहेत किंवा कुठेतरी कोणी रागावत आहे अशी परिस्थिती होती का? अयोध्येचे राजकुमार, चक्रवर्ती सम्राट होण्याची त्यांची पुढची योग्यता, जे म्हणाल ते हजर, इतकी योग्यता असताना सुद्धा त्यांच्या तोंडून असे वाक्य निघावे की जीवन कशासाठी जगावं? आपल्यासारख्यांनी कोणी म्हटलं की हा मला पैसे कमी पडत आहेत, कशाला जीवन जगू, सोडणे, ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतो. पण त्यांच्यासारख्याने असं म्हणावं की मला आयुष्यात कशातच रस नाही, म्हणजे और क्या चाहिए भाई, सब कुछ तो है आजूबाजू, म्हणाल ते मिळेल अशी परिस्थिती आहे, आणि तुम्ही म्हणतात काही रस नाही आहे, आम्हाला येऊ द्या तुमच्या जागेवर, आम्ही पा कसं एन्जॉय करतो, नाही का? आपली भूमिका अशी होते. त्यांनी जे म्हटलं तर काय कारण असावं? तर त्यांनी हे एक्झॅक्टली ओळखलं होतं. काय ओळखलं होतं? की काहीही करा, सुख नाही. आणि त्याच्यामुळे कशाला हे सगळं करायचं हा प्रश्न त्यांच्या मनात आला. म्हणून त्यांचं वैराग्य हे सात्विक वैराग्य समजलं जातं. आणि हे खरं वैराग्य. आपल्याकडे हे वैराग्य येण्यासाठी काय करावं लागेल? तर आता श्रीरामांचं बोलणं ऐकल्यानंतर थोडीफार ती भूमिका तयार होऊ शकते. एक साधारण विचार आपण अवश्य करावा. योग वासिष्ठ ज्या मूळ प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे माझं जीवन हे कशासाठी? मुक्ती काय? फ्रीडम जे म्हणतो आपण, मला फ्रीडम पाहिजे, फ्रीडम पाहिजे, फ्रीडमची व्याख्या काय? किंवा हे या जीवनाचा उद्देश काय? हे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतं. उत्तर मिळेलच असं आवश्यक नाही. म्हणजे पुस्तकामध्ये शब्दांमध्ये दिलेले उत्तर आहेत, परंतु ते आत्मसात होण्यासाठी वारंवार वारंवार योग वासिष्ठचा किंवा अशा ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे. त्याच्यामुळे उत्तर मिळेल असं नाही म्हणत, पण ती प्रेरणा मिळेल. आणि गमतीने मी एक भाग सांगतो, पण तो खरंच सिरियसली घ्या. आपला जन्म झाल्यानंतर जेव्हा केव्हा आपल्याला कळायला लागलं, त्याच्यानंतर पहिला प्रश्न कुठला असायला हवा होता? पहिला प्रश्न हा की मी कोण? मी जो जन्माला आलो तो कोण? हा पहिला प्रश्न यायला हवा. हे जे काही बघतो हे खरंच आहे की स्वप्न आहे? कारण तोपर्यंत स्वप्न बघायला सुरुवात केली होती. की जे बघतोय ते खरंच आहे की आणखी काही वेगळं आहे?
अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यायला हवे. पहिला प्रश्न कुठला? मी कोण? मला एक शरीर मिळालंय, ओके. मी यांचा मुलगा आहे, ओके. मी अमुक आहे, माझं नाव हे ठेवण्यात आलंय, वगैरे 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 सगळं ठीक आहे. पण तरीसुद्धा मी कोण? माझं मूळ स्वरूप काय? नेमकं कसं काय आलो? कशाला माझा जन्म झाला? इथेच का झाला? ह्या सगळ्या प्रकारचे प्रश्न जर आपल्याला पडलेच नाही तर या संपूर्ण जीवनामध्ये केलं काय? उठले, शाळेत गेले, कॉलेजमध्ये गेले, धावले, नोकरीच्या मागे लागले, संसार केला, मुलं बाळा हे ते करत करत एक दिवस आयुष्य संपलं. मग या मूळ प्रश्नाचं उत्तरच नाही शोधलं तर मी गमतीने असंच म्हणतो की जेव्हा जीवन संपलं आणि आपण वरती यमराजाकडे गेलो की तो म्हणतो का रे बाबा एक जीवन दिलं होतं, शोधलं का उत्तर तू कोण आहे? तर आपण म्हणतो नाही बा मी प्रयत्न पण नाही केला शोधण्याचा. म्हणतो ठीक आहे जा परत पुन्हा उत्तर शोध. जेव्हा उत्तर शोधशील तेव्हा मग इथे तू कायमचा येऊ शकशील, तेव्हा सुटशील, नाहीतर हे फेरे चालूच राहणार आहेत. ओके. त्यामुळे पहिला प्रश्न आपल्या आयुष्यात यायला हवा तो म्हणजे मी कोण? मी इथे का जन्माला आलो? जन्म का झाला माझा? हां, ह्या सगळ्या गोष्टींचे उत्तर शोधायला सुरुवात करायला हवी. आणि याच्यावरतीच योग वासिष्ठ बऱ्यापैकी प्रकाश टाकतं. दुसरी गोष्ट, या योग वासिष्ठाच्या निमित्ताने एक थोडी मुक्तीची परिभाषा काय, आपली फ्रीडमची परिभाषा काय ती ऐकूया. अनेकदा आपण अनेक सिनेमांमधून बघितलेलं आहे की फ्रीडम म्हणजे काय. लोक म्हणतात ना, आजकालचे तरुण तर म्हणतात, पूर्वी आपणही जेव्हा केव्हा आपल्या 15-16 वर्षात असू, 17व्या वर्षात असू, तेव्हाही आपण हे म्हटलेलं आहे की मेरे को फ्रीडम चाहिए, मुक्ती पाहिजे. हां, मला जे पाहिजे ते करायला हवं. आपल्या वडिलांशी आईशी भांडलो आहे की मला करिअर इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे आणि तुम्ही मला डॉक्टर व्हायला सांगताय. मला डॉक्टर अजिबात व्हायचं नाही, मला इंजिनिअरिंग करायचं. असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात आलेले आहेत. हे थोड्याशा पुढच्या एजमध्ये सुनांच्या बाबतीत आलेले आहेत, जावयांच्या बाबतीत आले आहेत. सून आली घरी, तिला सांगितलं की बाई गं तू आता थोडंसं सासू सासरे म्हातारे आहेत त्यांच्याकडे लक्ष दे. ती म्हणते मी इंजिनियर आहे, मी कशाला करू. मुलं आपले फॉरेनला जातात, तिकडे पैसा कमवत असतात. म्हातारे आईवडील म्हणतात की आमच्याकडे येऊन बघा, थोडंसं लक्ष द्या. ते म्हणतात नाही आता फॉरेनमध्ये आलो आहे, आता इतका पैसा मिळतो आहे, तिथे अशा साधारण कंडिशनमध्ये येऊन राहणं भारतात वगैरे शक्य नाही. असे अनेकांचे वेगवेगळे कारण असतात आणि त्यांचं म्हणणं एकच असतं की आम्हाला फ्रीडम पाहिजे. आज मी इथे पैसे कमवतो आहे, आज मी इथे करिअर करणार आहे, हे फ्रीडम मला हवं आहे. आणि जे सेट झाले, ज्यांचं मन पक्कं झालं, त्यांच्याबद्दल बोलणं थोडं कठीण आहे. परंतु एक फ्रीडमची परिभाषा समजा. फ्रीडम, मुक्ती ही जी परिभाषा आहे ही केवळ मनाच्या स्तरावरती आहे. आणि जेव्हा आपलं मन म्हणतं की मला हे आवडतं, माझ्या दृष्टीने हेच करायला पाहिजे किंवा मी हे याच्यासाठी योग्य आहे म्हणून मी हे करेल, आणि दुसरं हे कमी दर्जाचं आहे किंवा मला ते जमणार नाही किंवा काय, हे मुक्ती नाही, हे बंधन आहे. जेव्हा स्वतःला आपण बांधून घेतो की मला हेच जमतं, ह्याच्याशिवाय दुसरं मी करणार नाही, याचा अर्थ असा आहे की आज जर आयुष्यात हे मिळालं नाही तर तुमचं आयुष्य, तुमची मनाची अवस्था, जीवनाची अवस्था अशी पूर्ण कोमेजलेली होते आणि त्याच्यामुळे जी तुमची आवड आहे ती तुमचं बंधन बनते. खरं फ्रीडम काय आहे? माझ्याकडे जे येईल ते मी आनंदाने करेन, तो मी आनंद घेऊ शकेल. श्रीरामांना ह्या स्थितीमध्ये हे ज्ञान मिळालं आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात उद्या राजा होणार आहे तरीही मनाने हलले नाही. आणि उद्या सकाळी सांगण्यात आलं की आजच सांगण्यात आलं की नाही रे बाबा तू राजा नाही, तुला आता 14 वर्ष वनवासात जायचं आहे, जो आज्ञा पिताश्री. ओके, एवढंच वाक्य त्यांच्या तोंडून आणि आनंदाने गेले. ठीक आहे. ही जी शक्ती आहे, हे जे ज्ञान आहे, हे या योग वसिष्ठामुळे मिळतं. याच्यातून मी तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देतो, याचा अभ्यास केला तर आयुष्यात काहीही येऊ द्या, कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, कितीही गोड प्रसंग येऊ द्या, काहीही येऊ द्या, आपण हालणार नाही. वी आर अनशेकेबल. जे येईल ते स्थिर बुद्धीने ओके चांगलं आहे स्वीकारू. आम्ही तर नेहमी असंच म्हणतो की जे येईल ना तो गुरुप्रसाद. आनंद येऊ द्या, दुःख येऊ द्या, गुरुप्रसाद. योग वासिष्ठाची ही एवढी शक्ती आहे. त्याच्यावरती वारंवार मी का इतके प्रवचनं करतो आहे किंवा इतकं का बोलतो आहे, त्याच्यातली एकच गोष्ट मला आवडली की श्रीरामांनी त्यांच्या वैराग्य सांगताना, शेवटच्या 10 मिनिटात ते घेईल, त्यांनी सांगताना अगदी शेवटी असं म्हटलं आहे विश्वामित्र ऋषी आणि वसिष्ठ ऋषींना की म्हणाले मला माझं जे सांगितलं त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मला जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही आहे. आत्महत्या करणं पाप आहे म्हणून मी आत्महत्या करत नाही, पण जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही आहे.
त्याच्यामुळे तुम्ही मला ते ज्ञान द्या की का जीवन जगावं, नाहीतर मी इथेच अन्न पाणी सोडतो आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या संमतीने मी हळूहळू प्राणत्याग करतो. ज्या व्यक्तीची मनस्थिती अशी आहे की जीवन जगण्याची इच्छा नाही, आपल्या इथे बरेच जण असतात, 10वीचा रिझल्ट थोडा मुलाला 95% ऐवजी 94.9 मिळाली तरी जीवन जगण्याची इच्छा नसते, अशी परिस्थिती होते. अशा मधल्या व्यक्तीला जरा बघा की त्याचं डिप्रेशन किती असतं किंवा त्याचं काय वैराग्य असेल, डिस्पॅशन असेल, किती असतं. अशा व्यक्तीला आज आपण काय म्हणून ओळखतो? आपण त्यांना पुरुषोत्तम म्हणून ओळखतो. आपण बघतो की मी पुत्र व्हावा श्रीरामासारखा, किंवा पती व्हावा किंवा आणखी राजा व्हावा श्रीरामासारखा. आज आपण रामराज्याची अपेक्षा करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना आपण आदर्श मानतो, ज्यांच्यासारखं जीवन व्हावं असं म्हणतो, त्या व्यक्तीची अवस्था जी एका क्षणी जीवन न जगण्याची होती तिथून पुरुषोत्तम झालेली आहे, ती ज्याच्यामुळे झाली ते ज्ञान म्हणजे योग वासिष्ठ. त्यामुळे त्याचा अभ्यास केला तर जीवनातले हे सगळे सुख, सगळ्या भीती, सगळे सुख येतील, सगळ्या भीती, सगळे दुःख चालले जातील, कारण दुःख नावाची संकल्पनाच उरत नाही. फ्रीडम काय, तर जे येईल ते फ्रीडम. मग मी आज एक मुलगा आहे, अमेरिकेत राहतो आहे, जपानमध्ये राहतो आहे, जर्मनीत राहतो आहे. माझ्या आईवडिलांची गरज आहे मी यावं, तर मला पैशांचं बंधन राहणार नाही. सगळं काही सोडून पटकन पुढचं फ्लाईट पकडून आलो. आहे पुरेसे पैसे. 4 भिंतींमध्ये सगळेच राहतात. तिथे 4 भिंतींमधल्या समोरासमोरच्या भिंतींमधलं अंतर जास्त असेल, इथे कमी असेल, परंतु राहू शकतो. खाण्यापिण्याची भीती नाही आणि इथे आल्यानंतरही मी बरंच काही करू शकतो. मला फक्त एक दुसऱ्यांची नोकरी किंवा तिथला बिझनेस हे बंधन नाही. मी इथे येऊनही बरंच काही करू शकतो. मी आज सून आहे, मला उद्या नोकरी सोडायची गरज पडली, आपल्या लहान बाळाकडे बघायचं असेल, सासू सासऱ्यांकडे बघायचं असेल किंवा माझ्या आईवडिलांकडे बघायचं असेल, तर ठीक आहे, जॉब हे बंधन आहे, सोडून देईल, मी करेल. उद्या पुन्हा उभं राहील जेव्हा गरज पडेल तेव्हा मी आणखी काहीतरी करू शकेल. आय एम नॉट अ युजलेस पर्सन. माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे की मी जे जीवनात हवं ते करू शकतो, जे पाहिजे ते मिळवू शकतो. हा एक संदेश योग वासिष्ठ तुम्हाला देतं. त्याच्यामुळे प्रत्येक प्रसंग तो माझ्या आवडीचा असो अथवा नसो, तो मी एन्जॉयच करेन. वास्तविक पाहता माझ्या आवडीचं असं काही उरतच नाही. जे येईल ते आवडेल, बस त्याच्यातच आनंद, त्याच्यातच एन्जॉय. ही शक्ती येणं म्हणजे खरं फ्रीडम, म्हणजे खरी मुक्ती. त्याच्यामुळे योग वासिष्ठ ही शक्ती देतं आणि ज्याच्याकडे ही शक्ती आहे त्याचा क्षणक्षण आनंदात जातो. त्याला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आणि जेव्हा आपल्याला हे क्षणक्षण आनंदात मिळवतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे हाच तर माझ्या आयुष्याचा उद्देश होता, यासाठीच तर जन्माला आलो. इच्छा पैसा हवा, बंगला हवा किंवा आणखी गाड्या हवा हे एक कारण झालं, हा एक मार्ग झाला. पण ते का हवं, तर मला आनंद हवा होता. मग आनंद तर मला मिळतोय ना. मग आनंद मिळत असेल तर मग मी कशाला या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू. आय एम हॅप्पी, आय विल बी हॅपी, हा प्रश्नच नाही. आय एम हॅप्पी, मी आत्ता आनंदी आहे. ही शक्ती योग वासिष्ठमधून मिळते. श्रीरामजी जेव्हा त्यांचं वैराग्य सांगायला सुरुवात करतात तेव्हा ते एक एक प्रसंग, हे जे कारणं म्हटले ना, या एकेका कारणांवरती विचार करून सांगतात की हे कारणं काय आहेत. ते म्हणतात की लोक लक्ष्मीच्या मागे लागतात. लक्ष्मी म्हणजे पैसा. तर म्हणे लक्ष्मीचं स्वरूप तर अत्यंत अस्थिर आहे. ते कधी असं गॅरंटीड नाही की आपण एकाने पैसे मिळवले आणि खूप श्रीमंत झाले. शेअर मार्केट घ्या, आज खाली उद्या वर परवा खाली, या सगळ्या परिस्थिती येऊ शकतात. आपण आत्ता अफगाणिस्तानमध्ये बघितलं, एका दिवसात सगळं बदलून जातं, हातातलं असलेलं सगळं सोडून यावं लागतं. अशा अनेक प्रसंग आहेत. मग लक्ष्मीच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? कशासाठी प्रयत्न करावे? रात्रंदिवस खपावं, पैसा पैसा पैसा. एक दिवस अचानक चालला जाईल तर काय घ्या. बरं त्यांनी सुख मिळतं अशातला प्रकार आहे का? तो आला तर त्याला सांभाळायचं टेन्शन, हे काय आहे म्हणे. आणि श्रीरामजी सांगतात की ह्याच लक्ष्मीसाठी माणूस काय काय नाही करत. लोकांना फसवतो, आपल्या स्वकीयांना फसवतो, जवळचे असतात त्यांना फसवतो, त्यांच्यापासून दूर जातो, पैसा कमवण्यासाठी कुठे 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 जाऊन काय 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 करतो. काय उपयोग आहे म्हणे या सगळ्याचा? त्याच्यामुळे आनंद मिळणार आहे का? मूळ गोल लक्षात ठेवा. श्रीरामजीनं प्रत्येक वेळेस त्यांचा गोल तिथे ठेवलेला आहे, हा आनंद. आणि हे सगळे येणारे मार्ग, या प्रत्येक मार्गाचं ते ॲनालिसिस करतायत. लक्ष्मीचा मार्ग तिथपर्यंत पोहोचतो का नाही पोहोचत. लक्ष्मी तुम्हाला त्या गोलपर्यंत नेणार नाही, मध्येच थांबवून देईल, कुठेतरी ती चालली जाईल. मग दुसरं काय आहे तर म्हणतात आपलं चित्त, आपलं मन. या मनावरती भरोसा ठेवता येतो का? मन म्हणतं की आज असं कर, उद्या तसं कर. काहीच गॅरंटी नाही मनाची. आज मनाने म्हटलं डॉक्टर हो, उद्या पहिलं वर्ष केलं आणि मग बोर झालो, नाही इंजिनियर हो. म्हणजे जिथे आपण आपली इच्छा, मला हे पाहिजे म्हणजे सुख मिळेल, ह्या इच्छेमागे जातो,
त्या इच्छा स्वतःच बदलत राहतात, ते मनच बदलत राहतं. मग काय गॅरंटी आहे मनाची? या मनाच्या मागे तरी कशाला धावावं? मग म्हणतात शरीर, या शरीरात आहे काय? जर शरीराला असं कापून बघितलं, या शरीरावरती आपण एवढं प्रेम करतो, याला एवढं नीट ठेवायचा प्रयत्न करतो, शरीराला कापून बघा एकदा काय आहे त्याच्यामध्ये. मल, मूत्र, घाम, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया, सगळ्या गोष्टींनी, रक्त, मांस या गोष्टींनी इतकं भरलेलं आहे की आपलं जर असं बॉडी कट सेक्शन करून अशी ओपन करून दाखवली तर बघायची इच्छा होत नाही, इतकं घाण असतं आतमध्ये. आणि म्हणतात याच्यावर आपण पहा केवढं प्रेम करतो, यांनी जगावं 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 म्हणून याला खूप छान ठेवायचा प्रयत्न करतो. आणि एका अतिशय कृतज्ञ व्यक्तीप्रमाणे एक दिवस हे शरीर आपल्याला सोडून चाललं जातं. मग कशासाठी याच्यावर जीव लावायचा? मग तेच म्हणतात की जसं त्यावेळेसच्या परिभाषेप्रमाणे की पुरुष हे स्त्रियांच्या मागे लागतात, स्त्रीमध्ये सुख बघतात. वास्तविक हे दोन्हीही लिंगांबद्दल, दोन्ही जेंडर्सबद्दल आहे. स्त्री पुरुषांमध्ये सुख बघते, पुरुष स्त्रियांमध्ये सुख बघतो. पण ज्या शरीरामध्ये सुख बघतो की हे बाहेरून दिसायला खूप सुंदर आहे, छान आहे, ते शरीर काही काळानंतर स्पर्शसुद्धा करू नये इतक्या त्या परिस्थितीत गेलेलं असतं. हातही लावायची इच्छा होत नाही, कारण सगळे सुरकुत्या पडलेल्या आहेत, म्हातारपण आलेलं आहे, सगळं सौंदर्य चाललं गेलेलं आहे. तर म्हणतात मग अशासाठी सुद्धा का प्रेम करावं, कशा त्याच्या मागे का लागावं? मग म्हणतात काळ, आपण बघतो माझ्या स्वतःच्या आयुष्यातला हा प्रसंग आहे. लोक म्हणतात की मी तुला कधीच सोडणार नाही, तुझ्याशी कधीच बोलणार नाही, किंवा अशा अनेक गोष्टी आलेल्या असतात. तर ह्या कधीमध्ये काय अर्थ आहे? तुम्ही या कधीची गॅरंटी कशी देऊ शकता? तुमच्या स्वतःच्या जीवनाची गॅरंटी नाही, पुढच्याच्या जीवनाची गॅरंटी नाही. मग काय उपयोग आहे या सगळ्या याच्या शब्दा घेण्यामध्ये आणि याच्यात चॅलेंज करण्यामध्ये? आणि माझ्या ह्याच्यातला प्रसंग म्हणजे मी जेव्हा सुरुवातीपासून सामाजिक कार्य आणि अध्यात्मामध्ये होतो तेव्हा जॉबवरती मला विचारायचे मित्र, म्हणायचे की तू अरे IT मध्ये आहे, चांगलं करिअर आहे, रात्रंदिवस मेहनत कर, भरपूर पैसे कमव, मोठे मोठे प्रमोशन्स मिळव, पुढे जा. आणि हे अध्यात्म, समाजसेवा वगैरे हे सगळं रिटायर झाल्यानंतर, ते आता बिल गेट्स वगैरे या सगळ्या लोकांनी सगळं केलं, त्याच्यानंतर मग त्यांनी पैसे वाटले किंवा काय समाजकार्य केलं. तर आपण हे सगळे समाजकार्य म्हातारे झाल्यानंतर 60 वर्षानंतर करायचे. तर माझं तेव्हा प्रश्न असाच होता की बाबा तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही म्हातारे व्हाल, म्हातारे झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर तुम्ही सेवा वगैरे करू शकाल किंवा अध्यात्म करू शकाल? मला काळाची गॅरंटी नाही यार. हां काळाचा भरोसा नाही. म्हातारा होण्याच्या अगोदरच काही झालं तर मग राहिलं ना, अरे समाजसेवा राहिली, अरे अध्यात्म राहिलं, अरे हे शिकायचं राहिलं, ते शिकायचं राहिलं. त्यापेक्षा आताच फ्री, जे जे काही होईल ना, एक ही जीवन में सारी बातें कर लूं, जो जो होगा सब कर लूं. त्या उद्देशाने जे जे आयुष्यात होईल ते आत्ताच करावं. श्रीरामजी म्हणतात काळाचा भरोसा नाही. लोक त्या काळावरती एवढं अवलंबून राहतात, इतके प्रयत्न करतात, कसे वागतात, कशाची गॅरंटी असते म्हणून? काहीच देता येत नाही. मग आपल्या तृष्णांबद्दल सांगतात. तृष्णा म्हणजे इच्छा, डिझायर्स. म्हणतात ह्या तर माणसाला सगळ्यात वाईट एखाद्या माकडासारखं नाचवतात, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे. बऱ्या तृष्णांचं स्वरूप कसं आहे? एक पूर्ण होईपर्यंत दुसरी निर्माण झालेली असते, आणि ही जेव्हा पहिली पूर्ण होते तेव्हा पहिलीचा आनंदसुद्धा उपभोगता येत नाही. मला फ्लॅट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून मी मागे लागलो, प्रयत्न केले, पैसे कमवले, कर्ज काढलं, सगळं केलं. आणि जेव्हा प्रत्यक्ष फ्लॅट घ्यायची वेळ येते तोपर्यंत या फ्लॅटची इच्छा ही ऑलमोस्ट संपलेली असते. तो फ्लॅट आल्यानंतर अरे आता याचं फर्निचर करायचं आहे, आता इंटेरियर शोधा, ही नवीन कटकट सुरू झालेली असते. म्हणजे आपण ज्या गोष्टीची इच्छा करतो, ज्याच्यामुळे आनंद मिळेल असं वाटतं, त्या कधी संपतच नाही. एकावर एक चालूच राहतात. आणि एक दिवस फिनिश, संपलं. मग काय? तर या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा दुसरा जन्म. तर श्रीराम म्हणतात या इच्छा तर इतक्या विचित्र आहेत की माणसाचं अगदी माकड करतात, त्याला सारखं इकडून तिकडे नाचवतात. ह्याच्यावरही भरोसा ठेवता येत नाही. मग आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अवस्था त्यांनी सांगितल्या आहेत की लहान मूल असतं, तरुणपण असतं, म्हातारपण असतं. या सगळ्या अवस्थांमध्ये तरी कुठे आनंद आहे? आपल्यातले सगळेजण गॅरंटीनी सांगतो, ते म्हणतील की लहानपण सगळ्यात आनंदी आहे. हो की नाही? सगळ्यांना वाटतं ना लहानपण आनंदी आहे म्हणून. पण श्रीरामजी काय म्हणतात ऐका. ते म्हणतात की जेव्हा खूप तान्हे असतात ना, तेव्हा तुम्हाला काय होतं आहे हे तुम्हाला सांगताच येत नाही, बोलताच येत नाही. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं एकच कारण आहे, रडणं. भूक लागली असेल तरी रडणं, खूप खाऊन अपचन झालंय, गॅसेस झाले तरी रडणं. आता तुम्हाला काय होतं आहे हे तुमच्या आईला जे वाटतं त्याच्यावरून ते ठरेल. तिला वाटलं की याला गॅसेस झाले तर पोटावर विड्याचं पान ठेवेल. तिला वाटलं की याला भूक लागली तर खाऊ घालेल. तुमच्या आतमध्ये काय चाललंय हे तिला कळत नाही.
त्याच्यामुळे अशी अवस्था की जिथे दुसरा काय समजतो याच्यावरून तुमच्यावरती उपचार केले जातील, तुम्हाला वागवलं जाईल, ही काय आनंदाची अवस्था आहे. बरं थोडे मोठे झाले तर आजकाल शाळेत जा, शाळेत आता इथं सध्या ऑनलाईन सुरू आहे, पण शाळेत जा किंवा घरी जा, दोन्हीकडे टेररिस्ट आहेत. टीचरही टेररिस्ट आणि टीचरनी दिलेलं होमवर्क कंप्लीट करून घेण्यासाठी आई वडील टेररिस्ट. या परिस्थितीमध्ये ते बाळपा कसं राहतं, सारखं दबलेलं, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. ते म्हणतात ही आनंदाची अवस्था आहे. बरं अशा परिस्थितीमध्ये एखाद्या मोठ्या मुलांनी काहीतरी त्याला असं भुलावण घातली, काहीतरी खोटं बोललं आणि त्याच्याकडून चुकीचं काम करून घेतलं, तर ते लहान मुलांनी चुकीचं काम केलं म्हणून आईवडिलांकडनं फटके, शेजाऱ्यांकडनं बोलले आणि याला कळतच नाही माझं काय चुकलं, मला त्यांनी सांगितलं मी केलं. म्हणजे ही अशी परावलंबी अवस्था आनंदाची असूच कशी शकते. त्याच्यामुळे ही आनंदाची अवस्था नाही. तरुण पण ते म्हणतात की ह्या काळामध्ये, आणि माझे हे वाक्य लक्षात ठेवा, तरुणपणी तुम्ही तुमच्या जीवनाचं पूर्ण फाउंडेशन व्यवस्थित करू शकता. आपलं पूर्ण जीवन कसं जाईल हे ठरवण्याची शक्ती, ही ठरवण्याची बुद्धी, हे सगळं काही आपल्याला त्या काळात असतं. रात्रंदिवस मेहनत करून कुठलेही बंधन न पाळता 4 तास, 3 तास, 6 तास जी काही झोप मिळेल त्याच्यावर कष्ट करून आपण संपूर्ण आयुष्य बनवू शकतो. परंतु काय करतो, टाईमपास, लस्ट, म्हणजे ज्याच्यात आपण वेगवेगळ्या वासना यांच्या मागे जातो, इकडे धाव तिकडे जाव, तिकडे धाव, ॲरोगन्स आपल्यामध्ये, उर्मटपणा, राग, ह्या सगळ्या चुकीच्या वृत्तींनी सगळं तारुण्य नासवतो. आणि मग जेव्हा जीवनाची परिस्थिती समोर यायला लागते तेव्हा म्हणतो अरे उगाच तो वेळ वाया घालवला. त्याच्यामुळे जे इथे तरुण आहेत त्यांनी हा मंत्र लक्षात घ्या. हेच वय आहे जिथे तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता. त्याच्यामुळे कृपया आपलं आयुष्य वाया जाईल असले कुठलेही काम करू नका. फोकस्ड राहा, जे पाहिजे ते करा. कसं फोकस्ड राहायचं ते आपण उद्या निश्चित बघू. आणि मग म्हणतात वार्धक्य, म्हातारपण. त्यामुळे म्हातारपणामध्ये काय कुठल्या गोष्टीची गॅरंटी नाही. माणूस कायम, हे त्या काळात आनंद असण्याची शक्यताच नाही आहे. त्याच्यामध्ये बस माझं काय होईल, मला औषधं मिळतील की नाही, मला मुलं सांभाळतील की नाही, मला कोणी खाऊ घालेल की नाही, आणि मृत्यू कधी येईल, ही सगळी भीती, अशा परिस्थितीमध्ये, चिंतेमध्ये तो राहतो. तो म्हातारा माणूस त्या स्थितीमध्ये काय अचीव करणार आहे आयुष्यामध्ये, त्याला कसला आनंद मिळणार आहे. ती तर अवस्था अशीच असते. त्यामुळे ते म्हणतात की या 3 अवस्था याच्यामध्ये मला कुठेही काहीही कळत नाही. जेव्हा श्रीरामजी हे सगळं सांगतात त्यावेळेस सगळे लोक आश्चर्याने ऐकत असतात. आणि शेवटी मी जसं मगाशी सांगितलं, श्रीरामजी हेच म्हणतात की आत्महत्या करणं पाप आहे म्हणून मी आत्महत्या करत नाही, परंतु जगण्याची इच्छा नाही आहे. तर तुम्ही वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी यांच्या चेहऱ्यावर कायम स्माईल असतं, कायम हसू असतं. तुम्ही कायम स्थिर आणि आनंदी असता. तुम्हाला या समस्या येत नाहीत का? मग तुम्हाला जर येत असतील तर तुमच्याकडे काय ते ज्ञान आहे, ती काय जीवन जगण्याची कला आहे, व्हॉट इज दॅट आर्ट ऑफ लिव्हिंग, ते मला सांगा की मी पण जगू शकलो पाहिजे, मलाही जगायचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टींशिवाय समस्या राहणार नाही. अशा ठिकाणी नेऊन पोहोचा की जिथे कुठलं दुःख नाही, जिथे कुठे मला त्रास नाही, आनंदी आनंद आहे. अशा स्थितीत मला नेऊन सोडा, असं श्रीरामजी त्यांना विनंती करतात. आणि तिथून मग वसिष्ठ ऋषी त्यांना पुढे उपदेश करायला सुरुवात करतात. तर हे जे वैराग्य प्रकरण आहे हे इथे श्रीरामांच्या या विनंतीपाशी येऊन थांबतं. जेव्हा श्रीरामजी हे सांगत असतात त्यावेळेस ज्या क्षणी ते आपलं वैराग्य सांगायला सुरुवात करतात, असं म्हटलं आहे की सगळ्या, असं म्हणतात, सगळीकडे जी काही सृष्टी असेल सगळीकडे ते फटाफट त्यावेळेसचे जे काही फोन्स असतील त्यांनी सिग्नल्स, मेसेजेस, SMS, व्हॉट्सॲप कॉल जे काही असतील ते सगळं जातात. सगळे सिद्ध, आकाशातले असू द्या, देव असू द्या, सगळे पशुप्राणी जिथे आजूबाजूला असतील सगळे एकदम अटेंटिव्हली ऐकायला लागतात. म्हणजे त्यांच्या पागशाळेतले घोडेसुद्धा स्थिर उभे झालेले होते, मोरसुद्धा शांत होते, बागेतले कोणाचाही आवाज नाही. सगळे लोक आपल्या प्राणांची शक्ती सगळी कानामध्ये आणून श्रीरामजी काय सांगतात ते ऐकतात. आणि नंतर जेव्हा ते थांबतात तेव्हा तिथे असा फुलांचा वर्षाव सगळीकडे, आणि सगळे लोक हेच म्हणतात की वा 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 वा, साधू साधू, तुम्ही आमच्या मनातलं सांगितलं. आम्हालाही हेच प्रश्न होते परंतु आजपर्यंत कधी आले नाही. आणि आता तुम्ही हे जे वसिष्ठ ऋषींकडे असलेलं ज्ञान आहे, विश्वामित्रांकडे असलेलं ज्ञान आहे, ते त्यांच्यातून तुम्ही बाहेर काढून आमच्यापर्यंत मांडणार, तर आम्हाला फार आनंद झाला. ते सिद्ध म्हणतात, आणि हे तुमच्यासाठी सुद्धा अप्लिकेबल आहे, की आमचे कित्येक जन्मांचे पुण्य फळाला आले म्हणून हे ज्ञान आम्हाला आता कानावर पडतं आहे. ओके, त्यामुळे स्वतःला शाबासकी अवश्य द्या की आपण काहीतरी निश्चितपणे पुण्यकर्म केले आहेत म्हणून इथे पोहोचलो आहे. याचा मेसेज तर अनेक लोकांपर्यंत जातात पण सगळेजण इथे येतात असा प्रकार नाही आहे.
त्यामुळे इथे ते थांबतं, फुलांचा वर्षाव होतो आणि मग पुढचं जे प्रकरण आहे मुमुक्षु व्यवहार, ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे, ज्याला मोक्ष हवा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात आणि त्याचं वागणं कसं असावं याचा तो मुमुक्ष व्यवहार म्हणून प्रकरण आहे. तर ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत विश्राम घेऊया. मी सध्या थांबतो. काही प्रश्न उत्तर असतील तर आपण घेता येतील. आपल्याकडे किती वेळ आहे अजून? अच्छा, जस्ट 9 वाजलेले आहेत. पण तरी ठीक आहे. तुम्ही तुमचा सॉफ्ट हँड वरती करू शकता, सांगू शकता आणि त्याप्रमाणे मग हे घेईल. अच्छा, आजचा काउंट ऑलरेडी फुल झाला, पण मी दुर्दैवाने फेसबुकवरती जाऊ शकलो नाही. पण ठीक आहे, मी हे रेकॉर्डिंग करतो आहे आणि हे रेकॉर्डिंग मग मी यूट्यूब चॅनलवरती शेअर करेन. योग वासिष्ठ नावाचं यूट्यूबचं चॅनल आहे. जतीनजी नमस्ते, जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला एक थोडासा असा प्रश्न आहे की भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला देखील विषाद योग आलेला होता आणि अर्जुनाला विषाद आला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवंतांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि ते प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मार्गदर्शन करतायत. तर त्या विषाद आणि ह्याच्यामध्ये जे वैराग्य आहे त्यात नक्की फरक काय आहे? अर्जुनाला परिस्थितीमुळे आलं होतं वैराग्य. त्यावेळेस आपले आप्त मित्र या सगळ्यांकडे बघून आपले नातेवाईक यांना मारायचं, हे त्यावेळेस त्यांच्या मनातली, अर्जुनाच्या मनाची परिस्थिती होती. युद्धाचा प्रसंग होता. आणि दुसरी गोष्ट, अर्जुनाचं वय हे त्यावेळेस माझ्या मते 85-86 काहीतरी होतं. श्रीकृष्णाचं वय 89 होतं. ओके, तर ह्या जेव्हा आयुष्याचा उत्तरार्ध आहे किंवा शेवटचा भाग आहे त्या काळात आलेलं हे सगळं वैराग्य आणि हे सगळे प्रसंग, श्रीरामांना इथून पुढे सगळं आयुष्य करायचं होतं, जगायचं होतं. त्याच्यामुळे त्यांना आलेलं वैराग्य हे विशेष आहे. कारण अगोदर वैराग्य आलं तरच काही करता येईल ना. सगळं झाल्यानंतर येऊन ठीक आहे, पुढच्या जीवनाची तयारी म्हणून त्याचा उपयोग आहे, चांगलंच आहे, त्यात काही वाद नाही. किंवा वैराग्य कधी येऊ नये असं नाही, ते यावं जरूर. अगोदर आलं तर निदान फायदा आहे त्याचा, हा विशेष फरक आहे. दुसरी गोष्ट, तिथे देवानी माणसाला केलेलं ज्ञान आहे, ज्ञानार्जन आहे भगवद्गीतेमध्ये. इथे एका ब्रह्मर्षींनी एका माणसाला म्हणजे मानवरूपी देवाला केलेलं ज्ञानार्जन आहे, हा विशेष फरक आहे. जिथे देवालाही संभ्रम आहे आणि त्याला जे मार्गदर्शन मिळतं ते निश्चितपणे विशेष आहे. माणसाला संभ्रम असणं विशेष नाहीये, ते होणारच आहे. आणि देवानी मार्गदर्शन करणं हेही विशेष नाहीये. पण देवाला कोणी मार्गदर्शन करताय म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे. पण आपण जे मगाशी एक शब्द सांगितला ना, तो मला प्रामुख्याने यातला डिफरन्स वाटला की यांचं वैराग्य जे होतं ते सात्विक होतं. हो, हा म्हणजे हा एक मुख्य फरक आहे की अर्जुनाचं वैराग्य वेगळ्या विषाद हा वेगळ्या पद्धतीचा होता. बरोबर. तर त्याच्यातला सात्विकता किती भाग आहे माहित नाही, परंतु तो वेगळ्या पद्धतीने होता. परंतु आपण खूप छान उदाहरण दिलं आणि मला अगदी नक्कीच ते मनाला भावलं. नमस्ते, जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद. अजून कोणाला विचारायचं काय? हँड रेज करा, हात वर केला तरी चालेल. बोला शिल्पा. नमस्ते सर. नमस्ते. ऍक्च्युली ऐकलं आणि विद्याधर सरांचं पुस्तक पण थोडंसं वाचनामध्ये आलं होतं आणि हे पुढचं जे काय ऐकायला मिळणार आहे ते खूप छान असणार आहे. आजचं जे काही तुम्ही सांगितलं ते इतकं तंतोतंत मला स्वतःला मी त्याच्यातनं जातीये आणि म्हणून मला असं विचारावं असं वाटतं की वैराग्य आणि सात्विक वैराग्य याच्यामधला जो तुम्ही डिफरन्स थोडासा पद्धतीने सांगितला, जो काही तुम्हाला कळला, ऍब्झॉर्ब झाला तो, आणि तो अगदी तंतोतंत तसा लागू होतोय. तर याचं सोल्युशन पण पुढे आपल्याला मिळणार आहे का? हो. श्रीरामांना वसिष्ठ ऋषी अर्धवट सोडणार नाही, ते निश्चितपणे याचं सोल्युशन देतील. ते योग वसिष्ठ आहे, ते आपण बघणार आहोत. नक्कीच. खूप छान झालं सेशन आणि खूपच छान ऐकायला मिळालं. कारण सध्या परिस्थितीमध्ये लोक ह्याच्यातनं जात आहेत आणि त्याच्यात मला खूप गरज होती आजच्या सेशनची आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे तुमचे. एक मिनिट. हा, मेधासाठी. जय गुरुदेव. यतीनजी खूप खूप धन्यवाद. खूप छान. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आई, ते श्रीरामांना विषाद आला होता, अख्खं रामायण आहे पण त्याच्यात कधी वाचलं गेलं नाही किंवा मुलांना अशा गोष्टी, तर ते कळलं नाही म्हणजे कदाचित किंवा वाचनात आलं नाही. हो, तर ते कधी साधारण आलेलं होतं काय? योग वसिष्ठाचा हा भागच आहे की म्हणजे मूळ जर रामायण आहे ना त्याच्यामध्ये या योग वसिष्ठाच्या सुरुवातीला तसं म्हटलंय
की जेव्हा सगळं रामायण हे वाल्मिकींनी भरद्वाजाला सांगितलं आणि भरद्वाजांनी हे ब्रह्मदेवांना सांगितलं, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की वा फार छान आहे, पण वाल्मिकींना जाऊन सांग की इथेच थांबू नये, याच्या पुढेही द्यावं. आणि काय द्यावं तर म्हणे यांनी जे आत्ता सांगितलं आहे तर श्रीराम कसे जगले, ओके, हे सगळं याच्यात दिलेलं आहे. आणि एक आदर्श जीवन कसं असावं, काय वागावं, एका मुलांनी कसं राहावं, वडिलांनी कसं राहावं, सगळं सगळं छान दिलेलं आहे इथे. पण असं कुठलं ज्ञान आहे की ज्याच्यामुळे हे श्रीराम असे वागले, हे ज्ञानसुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा. हा निरोप ब्रह्मदेवानी भरद्वाज ऋषींना दिला की जो त्यांनी वाल्मिकींकडे सांगायचा होता. पण त्यांनी सांगितलं भरद्वाजांना आणि म्हणाले जाऊ दे मीच येतो, आणि म्हणून स्वतः ब्रह्मदेव वाल्मिकींकडे आले आणि त्यांनी हेच सांगितलं की हे जे कार्य घेतलेलं आहे तर हे अर्धवटच आहे. तू फक्त कसं वागायचं, कसं वागलं हे सांगितलं आहे, पण हे वागण्यासाठी काय ज्ञान पाहिजे, कशामुळे एखादी व्यक्ती हे शिकू शकेल, तर नुसतं श्रीरामांकडे बघितलं आणि छान असं नाही, त्याच्या मागची भूमिका काय होती ती पण कळावी, तर ते पण ज्ञान तू दे, असं त्यांनी वाल्मिकी ऋषींना सांगितलं. आणि म्हणून मग हे पुढचं योग वासिष्ठ त्यांनी लिहिलेलं आहे. अच्छा, पण आपण एखादा आता ग्रंथाची सुरुवात करत होतो असं अजिबात वाटलं नाही, पण गप्पांमध्ये बोलत आहोत. इतकं सुंदर आणि छान, काहीतरी जड विषय आहे आणि तो इतका सोपा आणि साधा करून सांगत आहात तुम्ही. त्याच्या पुढे आणखीन काय काय असेल त्याची उत्सुकता खूप लागलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. मकरंद आपळे. वशिष्ठाबद्दल मी ऐकलं होतं, खूप वेळा ऐकलं होतं, परंतु कधी वाचायचा योग आला नाही. पण आपण जे काय सांगतात त्यातून योग वशिष्ठ काय आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे श्रीराम प्रभू रामचंद्रांचा विषाद योग हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. आणि असा विषाद योग आल्याशिवाय किंवा असे प्रश्न पडल्याशिवाय आयुष्य उत्तुंगतेकडे जाऊ शकत नाही, हेही त्याच्यातून समजतं. अर्जुनाचा विषाद योग जरी वेगळा असला तरी कुठल्या तरी प्रश्न पडल्याशिवाय त्याची उत्तरं मिळत नाहीत आणि त्यातून आपल्या आयुष्याला झळाळी मिळत नाही, हे त्यातून लक्षात आलं. आणि प्रथमच या गोष्टी ऐकल्यामुळे खूप आनंद झाला. आपल्याला अनेक धन्यवाद. धन्यवाद. शलाकाजी. नमस्कार. नमस्कार. जय गुरुदेव. सगळ्यांना, आयोजकांना शतशः धन्यवाद. म्हणजे मातृभाषेतून तुम्ही इतकं सुंदर आणि ओघवत्या भाषेत सुरुवात केली की मी तुमच्या काही 100 भागांमध्ये सहभागी होते, पण आत्ता मातृभाषेतून ऐकताना खूप खूप सुंदर वाटतंय. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. असे तुमचे शेकडो कार्यक्रम व्हावेत अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. आणि आयोजकांना परत एकदा शतशः धन्यवाद. म्हणजे तुमचा जेव्हा 100वा एपिसोड झाला तेव्हा माझे डोळे भरून आले ते, अर्थात सगळ्यांचेच डोळे भरून आले की आता यतींजींना परत कधी ऐकता येईल. तर ती इच्छा पूर्ण झाली त्याचा मला खूप आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद. अशीच सरस्वतीची कृपा तुमच्यावर अखंड होवो. आणि तुम्हाला ऐकणं हा एक खूप मोठा सोहळा असतो, आनंद असतो. थँक्यू. थँक्यू. वशिष्ठाबद्दल म्हणजे खरंच बऱ्याच जणांना खूप कमी माहिती आहे. रामायणाबद्दल पुढचं माहिती आहे. आणि जेव्हा गुरुजी वारंवार सांगतात ना की योग वशिष्ठ पडला आहे, तर मी बरेच पुस्तकं जमा केले, सुरुवात पण केली, पण ते लिहिण्याच्या प्रकारात मी अडकून जायचे. मला पुढे काहीच करायचं नाही. मग मी एकदा आश्रममध्ये गुरुजींना प्रश्न केला, गुरुजी आप तो बोलते हो योग वशिष्ठ पडणं आहे, बरोबर, तो कुछ समज मी नाही आता. तेव्हा गुरुजी इतके छान सांगितलं, निर्जी पडणं आहे. त्याला तेच सांगितलं की वाचत तुम्हाला कळेल. आणि खरंच, आणि मी नंतर युट्यूबचे पण वेगळे चॅनल बघितले, तर त्या काहीच कळत नव्हतं. पण जेव्हा यतींजी सोबत 100चे सेशन अटेंड केले, तर म्हणून मला आता उत्कृष्ट वैशिष्ट्य झाली. तर ते आपोआप कमिटीचे आम्ही करत होतो. 100 सेशन आम्ही त्याच्यासोबत केले आणि तेव्हा जाणवलं की त्यांची साधना आहे आणि त्यांचं रिव्हिजन पुस्तकाबद्दलचं इतके त्यांनी वाचले आणि त्यांच्या भाषेचे सांगताना ते इतकं सुंदर कळालं. आणि मी सांगितलं त्याच्यामुळे पण की आता ते पुस्तक भारतात घेतलं इतकं सुंदर कळतंय, म्हणजे ते मॅजिकल की आधी जे काही कळत होतं ते आता सहज कळायला लागलं. तर हे त्यांची साधना. आणि आपण जितके लोक समजावत ना, तर आपली कमिटमेंट पाहिजे की आपण ही 100% असून इथून पुढे साध्य ऐकायचंच आहे, असं पोस्टपोन नाही करायचं. मग मला ते वाटलं की गुरुजीचं म्हणलं ते पण नाही, तर आपली कमिटमेंट कमी पडली असं मला ते वाईट वाटलं की आपण कमिटमेंटला कमी नाही पडलं पाहिजे. तर ते सांगण्यासाठी होते.
जय गुरुदेव. नमस्कार. योग वैशिष्ट्याबद्दल फारच छान सांगितलं. माहितीच नव्हतं की रामाला सुद्धा म्हणजे विषाद झाला आणि त्याची सुरुवात अगदी महाभारतासारखी असं वाटलं, पण नंतर परत एक फरक तुम्ही खूप सुंदर सांगितला. मला असं थोडंसं म्हणजे जेव्हा गीतेचं हे केलं तेव्हाही वाटलं की विषाद हा थोडा निगेटिव्ह इमोशन आहे. तर इथे पण ते निगेटिव्हिटी आहे असं मला वाटतंय. पण ते बरोबर नाहीये. तर कसं नाहीये बरोबर? हे मला जरा त्याच्या मागे समजेल का कारण काय परत? होतं हे बघा. श्रीरामांनी केवळ विचार केला. निगेटिव्ह आहे की नाही हे बघा. या सगळ्यांच्या मागे ना आपल्या मनातले प्रश्न मांडलेले आहेत की मी सुखासाठी प्रयत्न करतो आणि मला ते सुख हां. कसं मिळेल. बरोबर पण आहे. जीवन नको इथपर्यंत कसे काय गेले? का त्याच्यासाठी म्हणून हे सगळं पुढचं लिहिलंय? सॉरी, काय म्हणाले? म्हणजे विषाद इतका आला की जीवनच नको, जीवनाचाच त्याग करायला पाहिजे. इतका मोठा विषाद झाला आणि मग त्याच्या पुढे त्याचं उत्तर म्हणून हे योग वैशिष्ठ लिहिलं गेलं का? हो, मुळात ते अतिशय लॉजिकल आन्सर आहे. म्हणजे मी जर उद्या तुम्हाला म्हटलं, समजा तुम्ही एक काय गृहिणी आहात असं समजूया, आणि तुम्हाला हो. म्हटलं चकल्या करा. ओके, तुमच्याकडे चकल्यांसाठी ते भाजणीचं पीठ वगैरे सगळं काही आलं, गॅस आला, सगळं काही आलं. पण तुमच्या लक्षात आलं की ते सगळं केलं आणि त्यात एक पहिली चकली तुटली आणि सगळं पीठ बिघडलंय. आता काय वाटेल ते केलं तरी ते काही चकल्या चांगल्या येणार नाही. तुम्ही करणार का पुढच्या चकल्या? ते पीठ वाया गेलं तर चालेल, पण ती एवढी मेहनत करा, काढा, आणि तसंही त्यांचं काही चीज होणार नाही, ते खराबच होणार आहे. हां, हां. पण तुम्ही नाही इथे मग करणार. जीवनातला आनंद नाही का जाते असं मला एक कुठेतरी वाटलं बरं का. म्हणजे माझे विचार फारच छोटे असतील, नाही प्रश्नच नाही, तसं नाहीये. नाही, तुमचे विचार मला काही बरोबर आहे. तेवढी झेप नाही. ती जी तुम काही झेप आहे ना ही, म्हणजे एवढा विषाद मी ऐकल्यावर मला जरा एकदम असं एकदम अचंबितच झाले मी की बापरे, म्हणजे एवढा विषाद की जीवनच नको. वास्तविक जीवन तर किती छान आहे ना, म्हणजे त्या ब्रह्मानेच ते जीवन आपल्याला दिलंय, काय मायेचा तो काय जे काही खेळ आहे, आणि मग एकदम ते त्यागूनच टाकायचं असं मला एकदम असं वाटलं बरं का. हा, म्हणून बरोबर आहे. माझे पण हे छोटेसे प्रश्न. पटलं की नाही? पण श्रीरामांचं म्हणणं हो. पटलं की नाही? हो, हो. पटलं मला. पण म्हणजे एकदम अशी मी थोडीशी हे झाले की अरे बघा, बापरे! एवढं मोठं वैराग्य आणि त्याची मग ते शक्ती पहा. कितपत. हां, हां. त्या योग वसिष्ठाची शक्ती पहा की जो हो, व्यवस्थित आपल्या हो, जागेवर हो, आहे त्यालाही हो. बरं, त्यालाही वैराग्य आणून दिलंय. आता हो ते ना. वैराग्य कसं दूर करायचं हे काम पुढचं आपण 6 दिवस करूया, त्याच्यात सगळं शिकू आपण. ओके. धन्यवाद जोशीजी. खूप छान. मीराजी. मला असं विचारायचं आहे की जसं भगवद्गीता महाभारताचा पार्ट आहे, तसं योग वशिष्ठ रामायणाचा पार्ट आहे का? योग वसिष्ठ म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाहीये. रामायणामध्ये जे मूळ रामायण आहे ते साधारण किती, मला वाटतं 18,000 श्लोकांचं आहे काहीतरी, आणि 18 की 24,000, मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण योग वासिष्ठ हे 32,000 श्लोकांचं आहे. म्हणजे मूळ रामायणापेक्षा योग वासिष्ठ मोठं आहे. मोठं आहे. मग त्याच्यात नाही आहे का, म्हणजे आपण समजा रामायण घेतलं तर त्याच्यामध्ये योग वैशिष्ट्य नाही आहे? नाही येणार. अच्छा. याला महारामायण म्हणतात, याला उत्तर रामायण म्हणतात, याला मोक्षोपाय संहिता म्हणतात. मोक्षाचा उपाय देणारी संहिता म्हणून मोक्षोपाय संहिता. थँक्यू. याला वासिष्ठ रामायण म्हणतात. म्हणजे आपण एरवी वाल्मिकींचं रामायण ऐकतो, हे वसिष्ठ ऋषींचं रामायण, असं अच्छा. अनेक वेगवेगळे नाव आहेत त्याला. थँक्यू. थँक्यू. हा, श्यामलाजी. हा, योग वशिष्ठ हे कदाचित मला असं वाटतं की रामाला जे वैराग्य आलंय ते आमच्यासाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठीच त्यांनी केलेली असेल, लीला केलेली असेल असं वाटतंय. बरोबर बरोबर? आहे, बरोबर, एकदम बरोबर आहे. कारण ते सर्वसाधारण माणसांना, म्हणजे ते माणसासारखे नव्हतेच, ते परमेश्वरच होते. त्यांना असं येणं कठीणच आहे हे. पण त्यांनी ही लीला केली असेल आपल्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच केलेली असेल, मानव जातीसाठी. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. श्रीरामाच्या, ते सगळी श्रीरामाचा जन्म याच्याशी संबंधित ज्या काही कहाण्या आहेत, भगवान विष्णूंना जे काही वेगवेगळे शाप मिळाले होते,
त्याच्यामध्ये एक हेही होतं, सनत कुमारांनी त्यांना शाप दिला होता भगवान विष्णूंना, की तुम्ही काही काळ अज्ञानात राहाल. मग त्याचं म्हणून हे सगळं योग वासिष्ठ तिथे आलेलं आहे. ह्या सगळ्याच्या मागे जे काही गोष्टी असतील त्या असतील, पण कारण एकच आहे, आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचावं, आपलं कल्याण व्हावं म्हणून. आपलं कल्याण होण्यासाठी हाच उद्देश असावा राईट. असं मला वाटतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. आणि तुम्ही खूप सुंदर सांगता सर. फार म्हणजे धन्यवाद सर. आमच्या सरांना पहिल्यांदा धन्यवाद, कारण आम्ही रोज अटेंड करतो. त्यांनी आम्हाला गीता वगैरे सगळं शिकवलं, त्यामुळे त्यांचे आम्ही पहिल्यांदा धन्यवाद, नंतर तुमचे निश्चित. थँक्यू. धन्यवाद. आवाज ऐकतोय सर? हो, येतोय, बोला. ओके. जय गुरुदेव. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा फॉलोअर आहे, श्री श्री योगा टीचर आहे आणि सध्या मी UGC नेटचं प्रिपरेशन करतोय. त्यात योग वशिष्ठ हा अभ्यासाचा भाग आहे आमचा. बरं. मी एक फक्त सिन्सिअर रिक्वेस्ट अशी करेन की काही डिटेल्स पण शेअर करता आले तर छान होईल. म्हणजे मला माहित आहे की तुम्ही वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे सगळं सांगताय, पण जस्ट बारकावे जर तुम्हाला सांगता आले यातले अजून थोडेसे बारकावे, तर म्हणजे आमच्यासारख्याचं पण कल्याण होईल. 7 दिवस मी प्रयत्न करेल, जे जे मला शक्य आहे ते. चालेल. लक्ष्मीताई Whatever आहेत, best. लक्ष्मी बोरा, त्यांचाही मेसेज आलाय मला. त्या मला वाटतं तुमच्या हा. बॅचमेट आहेत बहुतेक. तर त्यांनी पण तेच केलंय, हा. जे श्री श्री योगा आहे त्यांच्यासाठी आहे. ही जी 100 दिवसांची सिरीज आहे, त्याच्यात अतिशय खोलात गेलोय आपण. हिंदीमध्ये आहे, पण ते समजेल, साधारण हिंदी आहे ते. चालेल. नाही, इव्हन तुम्ही आता जे काही करताय आजपासून जे सुरू केलंय, त्यात जाता जाता थोडं ब्रीफ करत झालं, फक्त थोडंसं डिटेलिंग मध्ये इफ पॉसिबल. जेवढं शक्य आहे तेवढं करेल. 32,000 चालेल, श्लोक नक्की. मला 7 दिवसात बसवायचे आहेत. नाही आय अंडरस्टँड. आणि त्याच्यामध्ये फक्त गोष्टीने त्याचा मतितार्थही अर्थही सांगायचा आहे. बरोबर. तो खरं तर हे खूप मोठं चॅलेंज आहे, ऍज सच खूप मोठं चॅलेंज आहे. करून जे जे शक्य होईल ते. नक्की चालेल. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येत नाहीये. आता येतोय. हा, लक्ष्मी बोरा आहे भैया. मी प्रवीणाच्या नावाने मी त्या अकाउंटने मी जॉईन झाले. बरोबर. आज माझी एक रिक्वेस्ट आहे की बरेच लोक बाहेर राहिलेत, कारण 300 फुल झाले होते, त्याच्यामुळे बरेच लोकांचा मेसेज आला की आम्ही बाहेर आहे. मी म्हटलं मी काय करू शकत नाही आता. फक्त 5 मिनिटाचा फरक झाला आणि बरेच लोक म्हणजे बाहेर होते. आणि मलाही खूप माझंही डिस्कनेक्ट होत होता सारखं, तर मी पण तुमचं पूर्ण ऐकू शकले नाही आणि मीच मेसेज केला होता तुम्हाला. हे सगळं, हो, मला आहे तुमचा मेसेज, मी रिप्लाय करेल आता. हे सगळं मी रेकॉर्ड केलं आहे आणि मी रेकॉर्डिंग शेअर करेन. चालेल. थँक्यू भैया. ठीक आहे, थँक्यू. शोभनाजी. अनम्यूट करा स्वतःला, शोभनाजी. नमस्कार. नमस्कार. खूप छान सांगितलं. म्हणजे तरुण पिढीला पटण्यासारखं सगळं सांगितलं. म्हणजे प्रवचन तरुण पिढीला ऐकावं असं वाटेल तुमचं, असं आहे. तुमचं जे 100 दिवसाचं झालं हिंदीत, ते मराठीत होऊ शकतं का? म्हणजे आम्ही परत ऐकू. आणि दुसरं मला असं मनात आलं की गीतेत सगळा कर्मयोग सांगितलाय, म्हणजे कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्याच्याही आधीचा घडलेला हा प्रसंग निश्चितच आहे ना इतिहासात. आधी रामायण आणि मग महाभारत. तर त्याची ही पूर्वपीठिका रामाने स्वतःच्या आयुष्यानेच दाखवली करून, असं वाटलं. हो, योग वासिष्ठमध्ये स्पष्टपणे गीतेचा उल्लेख आलेला आहे. श्रीरामांना वसिष्ठ ऋषी सांगतात की तू पुढच्या जन्मी असं असं श्रीकृष्ण होशील, तिथे अर्जुन असेल आणि मग तू त्याला हे सगळं मार्गदर्शन करशील, असं सगळं त्याच्यात उल्लेख आहे. असं जाणवलं म्हणजे की असं असावं काहीतरी. आहे. कारण ते जन्म पुढचे त्याप्रमाणे येत जातात. हा सिक्वेन्स असतो आणि तो ऋषीमुनींना कळतो. म्हणजे गीतेतही म्हटलंय की मी पहिले जन्म तू जाणत नाहीस पण मी जाणतो. तसं खरं तर मला वाटतं रामही जाणत असावे, पण माणूस व्यक्ती म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात ते सगळं घडणं भाग होतं. बरोबर. धन्यवाद. प्रवीणजी.
हा, जय गुरुदेव. यतीनजी खूप सुंदर बोललात तुम्ही, खूप सुंदर सांगितलं. आणि तुम्ही म्हणालात तसंच माझ्याकडे बहुतेक कामतांचं आहे, ते मी वाचण्याचा प्रयत्न केला, पण मग अगदी गोल गोल फिरल्यासारखं होतं, तर मला काही कळतच नव्हतं. ते इतकी नावं त्याच्यामध्ये, कोण कुणाला काय सांगतं, कोण कुणाला बोलतं, काही कळत नव्हतं. पण तुम्ही इतक्या अगदी शुद्ध याच्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये खूप सुंदर सांगितलं. म्हणजे सुरुवात तरी खूप छान झाली, सगळं व्यवस्थित कळलं. पण मला ते मी वाचण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यातलं खरंच काही कळत नव्हतं. खूप छान. आणि आता शोभनाताई म्हणाल्या, तेच मला सांगायचं होतं की हिंदीतली सिरीज आम्हाला ऐकायला मिळाली नाही, तर तशी तुम्ही 100 एपिसोडची मराठीत घेतली तर आम्हाला त्याचा लाभ मिळेल. खरं म्हणजे योग वैशिष्ट्य आणखी चांगलं डिटेलमध्ये ऐकायला मिळेल. आता ते मिळणारच आहे, पण 100 भागात घेतलं तर आणखी डिटेलमध्ये कळेल चांगलं. करता येईल. थोडा वेळ घ्यावा लागेल, कारण म्हणजे मी नुकतंच ते सगळं याच्यातून कम्प्लीट केलं आहे. एक हो हो, चालेल चालेल दिवाळीच्या तुमच्या आसपास, कारण आता सोबत. सगळा सणांचा कार्यक्रम आहे, म्हणजे आपले आर्ट ऑफ लिव्हिंगचे काही हो प्रोग्राम्स हो वगैरे हो असतात. हो हो. दिवाळीनंतर कदाचित चालेल. चालेल चालेल, काही हरकत नाही. पण तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे, खूप छान भाषेत तुम्ही सांगता आणि कळतं ते पूर्ण अगदी, म्हणजे काही त्यातलं मिस होत नाही. खूप छान सांगतात. धन्यवाद. धन्यवाद. हा शोभनाजी. अनम्यूट करा, आवाज येत नाही तुमचा. आता येतो आवाज. हा येतोय, हा बोला. हा, मराठीत व्हायला वेळ लागेल हे जाणवत आहे आम्हालाही, कारण खूप मोठा अभ्यास येतो. पण सध्या मग हिंदीतले रेकॉर्डेड आम्हाला ऐकता येतं का, हो आणि हो, कुठे, ते मी कुठे शेअर मिळेल? करतो. मी विद्यार्थ्यांकडे शेअर करतो, ते देतील तुम्हाला. बर बर, सांगेन. चालेल चालेल चालेल, धन्यवाद. हा रमेशजी. पुस्तकाचं पण सांगितलं होतं, पुस्तक कुठे मिळेल? काय म्हणाले? पुस्तक पुस्तक हो, एक सुरुवातीसाठी हे आहे विद्याधरजींचं, आणि थोडं डीप जायचं असेल तर सुमन महादेवकर म्हणून आहे, त्यांचं पुस्तक आहे. तुम्हाला हवे असेल तर विद्याधरजी ते अरेंज करून देऊ शकतील, किंवा मग तुम्ही पुण्यात राहत असाल, दुसरीकडे कुठे असाल तर कुरिअरची सोय करता येईल. तुम्ही त्यांना सांगा किंवा मला सांगा, आम्ही ते व्यवस्था करून देऊ. तुम्हाला नंबर चॅटमध्ये टाकतो म्हणाले होते ना, नंबर काय, कॉन्टॅक्ट नंबर? विद्याधरजींचा नंबर आहे चॅटमध्ये, त्यांनी दिला. जय गुरुदेव. मला छोटा प्रश्न पडला होता की गुरुजींनी भगवद्गीता पण एक्सप्लेन केली आहे, अष्टवक्र गीता एक्सप्लेन केली आहे, मग गुरुजींनी योग वैशिष्ट्य का नाही एक्सप्लेन केली? गुरुजी फक्त म्हणतात वाचा, तुम्ही वाचा. मग असं वाटतं गुरुजींच्या आवाजातून, म्हणजे त्यांच्या तोंडून ऐकलं तर, म्हणजे मला जस्ट असं क्वेश्चन आहे. तुम्ही खूप छान एक्सप्लेन केला. मान्य, मी याआधी हिंदीत आणि इंग्लिशमध्ये हे ऐकली आहे, पण तुमच्याकडून खूप छान असं म्हणजे एकदम कनेक्ट होतं. पण मला असा प्रश्न पडला की गुरुजींनी का नाही एक्सप्लेन केलंय? हे योग वसिष्ठ आपण ऐकू ना, तेव्हा पुढे गेल्यावर कळेल. कारण गुरुजी फार दयाळू आहेत, आणि ते तुम्हाला डायरेक्ट एनलाइटनमेंट देऊन देतील. योग वसिष्ठ तेच देतं. पण योग वसिष्ठमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली, तिचं आपलं डिस्कशन उद्या होईल, की इथे स्वप्रयत्नांची आवश्यकता आहे. तुम्हाला गुरु किंवा आणखी कोणीही कितीही केलं, कुठलाही देव तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. तो केवळ स्वतःच्या प्रयत्नांचंच ते अचिव्हमेंट आहे. त्यामुळे गुरुनी म्हटले तत्वमसी, तू तोच आहे, किंवा तुम्ही कितीही सोहम म्हणा, मी तोच आहे, तरी पण प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. आणि हे प्रयत्न म्हणून गुरुजींनी आपल्यावरती सोपवले, म्हणून त्यांनी म्हटलं वाचा, हे वाचून तुम्हाला मुक्ती मिळेल. थोडं तरी कष्ट आपण करायला पाहिजे. एक्झॅक्टली. बरोबर. यतीनजींचं माध्यम म्हणून यतीनजींना पाठवलेलं. नाही नाही, ते स्वतःच, मी सांगतो ना, माझं काय इथे, हे त्यांची कृपा आहे म्हणून हे शरीर बोलू शकतं, नाही तर काय इथे श्वासही त्यांच्या अधीन आहे. आपण काय ते. हो, आणि आपण सगळे पण त्यामुळेच बसलोय असे म्हणू शकतो आपण. खरंय खरंय. थँक्यू. स्नेहलजी बोलायचंय? हो सर, मला एक प्रश्न होता. ही जी लिंक वगैरे मिळते, तर त्याचा काही व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहे का? तुम्हाला कशी कळली ही लिंक? मला माझ्या फ्रेंड थ्रू आली.
बरं, तुम्ही विद्याधरजींना कनेक्ट करा, ते तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतील. आपले ग्रुप आहेत त्याच्यामध्ये. की भगवद्गीतेचं जे आहे ना, तर त्याबद्दल पण काही असं निरूपण वगैरे करणारी कोणती लिंक असेल तर ती मिळाली तर बरं होईल. हा, ते तुम्हाला ऍड करून घेतील आणि मग पुढे टच मध्ये राहतील. ओके, ठीक आहे. त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे का विद्याधरजींचा? हो, घेतलाय मी, नोट करून घेतलाय मगाशी. हा, आपले तणावमुक्तीचे 25 ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपचे. त्याच्यामध्ये योगा सेशन, गीता अभ्यास, योग वैशिष्ट्याचा अभ्यास असं गेले 1.5 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे तुम्ही मला हे करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. हो हो, चालेल. बाकी सरांनी खूप छान सांगितलं आणि खूप सोप्या भाषेत एकदम लिंक होते स्वतःला सगळं. धन्यवाद. हा, शोभनाजी. स्वतः प्रयत्न करायला तर पाहिजेच, पण फार कठीण जात होतं. तुम्ही सोपं करून सांगताय, त्यामुळे आता एक एक पाऊल उचलायला हरकत नाही असं वाटतंय. आणि त्या ग्रुपमध्ये येण्याची इच्छा आहे. मी माझा नंबर कळवीन मग तसं. धन्यवाद. धन्यवाद. जय हरिओम सर. हरिओम. सर, मी म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगची अजून पहिल्यांदा कनेक्ट झाले नाहीये, बट मी MA करते 3rd सेमिस्टर योगशास्त्रमध्ये आणि तिथल्या ग्रुपवर मला ही लिंक मिळाली. तर हीच लिंक कंटिन्यू राहील ना, कारण का वेगळं त्यासाठी तुमचा ग्रुप आहे तिथं नंबर द्यावा लागेल? कदाचित चेंज होऊ शकेल. 300 चे 7 दिवस ही लिंक हीच राहणार ना आपली. आपल्या झूमची लिंक हीच राहील. जर उद्या आपण लिंक बदलली ओके, हा, तर कदाचित. तर स्वातीजी, तुम्ही यांचा नंबर स्टोअर करून घ्या आणि त्यांना कनेक्ट करा. चॅट बॉक्स मध्ये मेसेज आहे, चॅट बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर हे करा. धन्यवाद सर, आणि तुमचं खरंच खूप आवडलं मला. आमच्या आता अभ्यासाला मध्ये पण आहे, याच्या गोष्टीचा मला खूप उपयोग पडेल. निश्चित. धन्यवाद. चांगला अभ्यास करा. नशिबान आहात की हे अभ्यास आला. थँक्यू. चला, विद्याधरजी चालायचं. येस सर, धन्यवाद. सर्वांच्या वतीने तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आता उद्या भेटूयात. उद्या आज थोडा पहिला दिवस असल्याने थोडा उशिरा जॉईन केला, पण उद्या बरोबर 8 वाजता सुरू करूयात. तरी सर्वांनी वेळेवर जॉईन करा. दुसरी लिंक, ही लिंक आणि दोन्ही लिंक एकदम शेअर करायच्या, कशा करायच्या आपण उद्या डिस्कस करू. आणि लिंक, कारण ही लिंक हे नाही करतो, लोकांना कन्फ्युजन होईल. त्यामुळे ही प्लस अशी दोन्ही करण्याचा प्रयत्न करूया, जास्तीत जास्त लोकांना हे करता येईल. ठीक आहे, चालेल. इथे थांबूयात. जय श्रीराम. जय श्रीराम.